हॅलो एव्हरीवन, वेलकम टू विद्यागुरू अकॅडमी. राज्यसेवा मुख्याची तयारी सुरू करायची, तर ती कुठून केली पाहिजे? तर राज्यसेवा मुख्यच नाही, कोणतीही परीक्षा जर असेल, ती जर पास करायची असेल, त्याची सुरुवात त्या परीक्षेच्या सिलेबसपासूनच करायला पाहिजे. आणि हे तुम्हाला मी नाही, तर कोणीही जो सक्सेसफुल राहिलेला आत्तापर्यंत कॅन्डिडेट, ज्यांनी राज्यसेवा काढली असेल, यू-पी-एस-सी काढली असेल, तर त्यांच्या बोलण्यामध्ये एक कॉमन गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट येते, की त्यांनी सिलेबस व्यवस्थित केला होता. सिलेबसच्या प्रत्येक कंपोनंट रिलेटेड त्यांच्याकडे काहीतरी जे काही स्टँडर्ड बुक्स असेल ते रीड केलेले असतील त्यांनी. त्यांच्या स्वतःच्या सेल्फ नोट्स बनलेल्या असतील. त्या रिलेटेड जे काही चालू घडामोडी म्हणतो आपण करंट अफेअर्स ते त्यांनी त्या वेळेस व्यवस्थित केलेलं असेल. हे तुम्हाला कॉमनच दिसेल आणि ते आत्ता नाही तर तुम्ही लास्ट 10 इयर कितीही मागे जा तुम्ही, तुम्हाला तो एक कॉमन पॅटर्न दिसेल. तो मग सर्वात महत्त्वाची जर का तुम्हाला सुरुवात करायची असेल, तर स्टार्ट फ्रॉम द सिलेबस अँड द सिलेबस दॅट इस गिव्हन बाय द एम-पी-एस-सी. तो मग राज्यसेवा मुख्य म्हणजेच एम-पी-एस-सी मेन्स याचाच सिलेबस आपण आज डिस्कस करणार आहे. सिलेबस डिस्कस करताना जस्ट आता आपल्याला वाटते, की सिलेबसमध्ये काय डिस्कस करण्यासारखं. बट मला वाटते, की आपण बऱ्याचदा जी रीडिंग करतो, ती आपण फक्त ओव्हरव्ह्यू केल्यासारखी रीडिंग करतो. त्यामधल्या प्रत्येक कीवर्डवर थोडा एम्फॅसिस केला. थोडी इंटरलिंकिंग बघितली सिलेबसमध्ये काय आहे, की नॉट जस्ट की आयसोलेटेड काहीतरी सिलेबसचा फर्स्ट पॉइंट आहे आणि थर्ड पॉइंटचं त्याच्याशी काही रिलेव्हन्स नाहीये. असं शक्यतोवर कोणत्या सिलेबसमध्ये होत नाही. त्यामध्ये नक्की तुम्हाला एक इंटरलिंकेजेस सापडेल. ते बघितल्यानंतर तुम्ही जर का प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले. आता आपल्याकडे सध्या तर एकच मुख्य परीक्षा झालेली आहे 2025 ची. तर मग 2025 चे जरी पेपर बघितले तुम्ही त्या सिलेबसला बाजूला ठेवून, तर तुम्हाला दिसून येईल की सिलेबसच्या पॉइंटला धरूनच त्यांनी क्वेश्चन विचारलेले आहेत परीक्षेमध्ये. ते आज आपणही बघणार आहे की सिलेबस बघताना काही क्वेश्चन की बघा हा सिलेबसचा पॉइंट आहे. त्या रिलेटेड डायरेक्ट राज्यसेवेने स्ट्रेट क्वेश्चन विचारलेला आहे. त्या गोष्टी पण आपण यामधून एक्सप्लेन करणार आहे. पण सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात तुम्हाला करण्यासारखी ॲक्टिव्हिटी काय असेल आजपासून, तर रेग्युलरली सिलेबस तुमच्या जवळ असणे, ते नेहमी वारंवार बघणे. त्यामधून तुम्हाला बरीच क्लॅरिटी येईल, की काय करायचं, काय नाही करायचं आणि जसं तुम्ही समोर जाणार, एक्झाम जवळ येणार, तसं तुम्हाला जो सिलेबस आहे तो पण छोटा वाटायला लागेल. तुमच्या नोट्स पण कन्साईज होतील. त्या रिलेटेड जे काही करंट लागत असेल तुम्हाला मेन्समध्ये चालू घडामोडी, त्या पण व्यवस्थित तुमच्या होतील. तो मग सिलेबसकडे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, बट तरी मी एक एक्सप्लेन करतो, की जी आपली रिटन एक्झामिनेशन असणार आहे, ती असणार आहे 1750 मार्क्स म्हणजे 1750 मार्कांची असणार आहे. यामध्ये तसे जर बघितले तर मुख्यचे 9 पेपर आहेत. बट हा जो स्कोर आहे हा फक्त 7 पेपरचा असेल. बरोबर. आता या 7 पेपरमध्ये सर्वांना माहीत आहे, की GS1 पासून तर GS4 पर्यंत आहे. एसेचा पेपर आहे आणि 2 जे आहेत ते तुमचे ऑप्शनलचे पेपर 1 आणि पेपर 2 आहेत. असे जर का तुम्ही बघितले तर टोटल 7 पेपर्स आहेत आणि त्याचा जो स्कोर येतो, तो येतो 1750 कारण प्रत्येक पेपर जो आहे तो 250 मार्क्सचा आहे. हे सर्वांना माहीतच आहे, रिपीट करायची गरज नाहीये. बट काही जर का न्यू बघत असतील काय असते तर त्यांना ते कळून येईल, की मुख्य परीक्षा जी आहे ती याहून तुमचा मेरिट डिसाईड होणार आहे, की तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल येणार आहे का नाही येणार आहे. आणि त्यानंतर ऑफकोर्स 275 मार्कचा म्हणजे एक क्रुशियल पार्ट आहे पर्सनॅलिटी टेस्ट, ज्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो. ती दिल्यानंतर ही टोटल जी 2025 मार्क्स येतात, त्यामधून तुमचं लिस्ट लागेल रँकची आणि जे वरचे येतील त्यांना चांगल्या पोस्ट मिळतील. तो मग हा ओव्हरऑल पॅटर्न जो आहे तो डोक्यात ठेवून आपल्याला अभ्यासाचं नियोजन करायचं आहे. प्लॅनिंग करताना असं नाही की माझं 2 जे जी-एस चांगले आहेत, म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे जी-एस चांगले असतील स्ट्राँग एरिया तेच मी चांगले करणार. असा पॅटर्न चालणार नाही. तुम्हाला प्रत्येक जी-एसला इक्वली जस्टिस द्यावं लागेल. ऑप्शनललाही तसं जस्टिस द्यावं लागेल आणि अलोंग विथ दॅट ऑफकोर्स एस-सीलाही तसं जस्टिस द्यावं लागेल. तो मग असं जे आपण जी-एस-2चं करतोय सिलेबसचं डिस्कशन, तसं बाकीच्याही जी-एसचं वेळोवेळी मी डिस्कशन घेणार आहे. त्यासाठी मला वाटतं की तुम्ही सबस्क्राईब करून आपल्या टेलिग्रामला पण जॉइन व्हायला पाहिजे म्हणजे तुम्हाला तेव्हा ते कळून जाईल तिथे. तो मग हे आणि बाकीचे जे 2 पेपर आहेत ते पण निग्लेक्ट करू नका, की जे क्वालिफाइंग नेचरचे आहेत. जे तुम्हाला 25% मार्कच घ्यायचे आहेत, की जे 300 मार्क्सचे लँग्वेजचे 2 पेपर आहेत. आणि यू-पी-एस-सीचं पॅटर्न किंवा यावर्षीचा राज्यसेवेचं जरी पॅटर्न बघितलं तुम्ही, तर तिथे काय असं खूप चॅलेंजिंग प्रश्न विचारत नाहीत. फक्त तुम्हाला या जी आपली मराठी मोस्ट ऑफ द महाराष्ट्रात म्हणल्यानंतर येऊनच जाते आपल्याला लँग्वेज आणि काही जणांचं इंग्लिश असेल तर त्यांनी पण ते बघून घ्यायला पाहिजे. एसे, प्रेस रायटिंग वगैरे त्या गोष्टी. हे मी बिगिनिंगलाच का सांगतोय, की असं नको व्हायला, की जी-एस-2चं आपण लेक्चर घेतोय आणि बाकीच्यांना निग्लेक्ट करतोय.
सर्वांना इक्वल इम्पोर्टन्स तुम्ही द्यायला पाहिजे. तो मग हे जे आता मी एक्सप्लेन केलं त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल, की जो एसे पेपर आहे 250 मार्क्सचा, जनरल स्टडीज 1, 2, 3, 4 आणि यामध्ये जे काही त्यांनी हे दिलेलं आहे सिलेबस आणि त्याची एक्स्पेक्टेशन आहे तुम्ही अभ्यास कोणत्या लेव्हलचा करायला पाहिजे, तर ग्रॅज्युएट लेव्हलचा अभ्यास करायला पाहिजे. आणि मी बऱ्याचदा ते सांगतो स्टुडंटला, की तुम्ही असं एक्स्पेक्ट नका करू, की एम-पी-एस-सीने 2025 मध्ये खूप सिंपल क्वेश्चन विचारले, तर आपले आन्सर्स पण सिंपलच असले पाहिजे. बघा इथे एक्स्पेक्ट आहे ग्रॅज्युएट लेव्हल. एक ग्रॅज्युएट व्यक्ती एखाद्या विषयावर कसं लिखाण करतो, तसं लिखाण एक्स्पेक्टेड आहे. मी म्हणत नाही तुम्हाला, की खूप पी-एच-डी लेव्हलचं लिहायचंय तुम्हाला. तुम्हाला लिहायचं ग्रॅज्युएट लेव्हलचं. तुमचे सर्व मित्र जे असतील, त्यांच्यामध्ये तुमचं आन्सर रायटिंग जर चांगली असेल, तर आपण समजून घ्यायचं, की आपण चांगल्या प्रकारे मेन्सला अप्रोच करतोय. बाकी यामध्ये जसंही तुमचं काही मीडियम असेल, मराठी किंवा इंग्लिश, मीडियमबद्दल पण बऱ्याच जणांना एक शंका असते, की मीडियमचा काय इश्यू आहे, कसं असायला पाहिजे आणि कोणाला चांगले मार्क पडतात. बघा एक लक्षात घ्या, मीडियमबद्दल मी नेहमी सांगतो, की मीडियम हा आहे ना, तुम्ही यावर जास्त विचारच करायला नाही पाहिजे. हा विचार कधी करायचा असतो? प्रिलिमच्या आधी करायचा असतो. आता यावर विचार करण्यात अर्थ नाही. जो मीडियम आहे तुमचा, त्या मीडियमवर चांगल्या प्रकारे सिलेबस कव्हर करणे, त्याचा प्रत्येक पॉइंट त्याच्या रिलेटेड काही तुमचे सेल्फ नोट, मायक्रो नोट्स बनवणे, त्या रिलेटेड लिखाण करणे, रायटिंग करणे, आन्सर रायटिंग करणे, हे तुम्ही करायला पाहिजे तुमच्या मीडियममध्ये. तुमचं मराठी मीडियम असेल, तुम्ही मराठीमध्ये रायटिंग करायला पाहिजे. तुमचं इंग्लिश मीडियम तुम्ही टाकलेलं असेल, तर त्या मीडियममध्ये तुम्ही आन्सर रायटिंग करणे हेच तुमच्या हातात आहे. कारण कोणाला किती मार्क पडणार आहेत, हे आपल्याला माहीत आहे का? नाही. बट मी एवढं डेफिनेटली सांगू शकतो, की जो व्यक्ती चांगला, जो स्टुडंट चांगला आन्सर लिहेल, तो मग मराठीमध्ये लिहेल तर तरी त्याला चांगले मार्क पडणार आणि जो इंग्लिशमध्ये लिहेल आणि चांगला आन्सर लिहेल त्याला इंग्लिशमध्ये चांगले मार्क पडणार. चांगलं आन्सर लिहिणाऱ्याला चांगलेच मार्क पडतात. असं जनरली आपल्याला आत्तापर्यंत आणि आपल्याला ते विश्वास ठेवावा लागेल त्या गोष्टीवर. तो मग मला वाटते, की तुम्ही जे मीडियम आहे त्याबद्दल आता विचार न करता डायरेक्ट तुम्ही आन्सर रायटिंग आणि त्याच्या सिलेबसच्या कव्हरेजकडे जायला पाहिजे. आता जी-एस-2चा ब्रॉडली इथे सिलेबस दिसेल. यामधला प्रत्येक पॉइंट आपण डिस्कस करणार आहे. आता जी-एस-2चा सिलेबस जो आहे, तो तुम्हाला दिसेल की बघा स्टार्ट होतो इंडियन कॉन्स्टिट्यूशन, मग त्याच्यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे सेलियंट फीचर, बेसिक स्ट्रक्चर, वेगवेगळे जे काही प्रोव्हिजन्स असतील, तो फर्स्ट पार्ट दिसतो तिथे. सेकंड पार्टमध्ये युनियन आणि स्टेटवाला पार्ट दिसतो. त्यामध्ये फेडरल स्ट्रक्चर सारखे कीवर्ड दिसतात, ज्याला आपण संघराज्य संबंध वगैरे असं म्हणतो. त्याच्यानंतर सेपरेशन ऑफ पॉवर, ही जी पॉवर आहे ती कशी सेपरेट झाली त्या रिलेटेड पॉइंट दिसेल सिलेबसमध्ये. कंपॅरिझन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन विथ द अदर कंट्रीज, म्हणजे हे जे काय आहे ते हे इन जनरल एकमेकांना लिंक करणारे सिलेबसचे पॉइंट आहेत. म्हणजे पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट जर बघितला आपण तर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, ज्याला आपण पंचायती राज म्हणतो मराठीमध्ये. ओके. तो मग त्यानंतर सेलियंट फीचर ऑफ आर-पी ॲक्ट, जो इलेक्शनमध्ये आपल्याला माहीत आहे की खूप महत्त्वाचं आहे. जेव्हाही इलेक्शन कंडक्ट केले जातात, तर मोस्टली त्यासाठी जे रिप्रेझेंटेशन ॲक्ट जो आहे, त्याचे 2 ॲक्ट जे आहे 1950 आणि 1951 या रिलेटेड इनडायरेक्टली क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, की त्यात काय प्रोव्हिजन आहेत, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट काय प्रकार आहे. हा इलेक्शन आणि आर-पी रिलेटेड क्वेश्चन आपल्याला येऊ शकतात. देन मग ज्या बॉडीज आहेत वेगवेगळ्या, मग त्या संविधानिक असतील कॉन्स्टिट्यूशनल किंवा मग स्टॅट्युटरी ज्या कायद्याने बनवलेल्या असतील त्या किंवा काही क्वाझी ज्युडिशियल असतील, काही नॉन स्टॅट्युटरीज पण असतील. हा पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनचा सिलेबस आहे. तो आपण प्रत्येक पॉइंट डिटेलमध्ये बघणार आहे. बट आता कसं आहे, मी जसं बघितलं तसा बऱ्याचदा तुम्ही सिलेबस बघता, की आपण किती कमी वेळामध्ये तो पूर्ण सिलेबस बघितला, की बरोबर की हे कीवर्ड आहेत तसे आहे. बट असं करून आपल्याला चालणार नाही. आपल्याला प्रत्येक सिलेबसचा काय कीवर्ड आहे, त्याचा रिलेव्हन्स कसा आहे, त्याची कनेक्टिव्हिटी काय आहे, ती थोडक्यात जर का आपण चांगली करत आलो, तर आपल्याला एक चांगला आन्सर लिहिता येईल. अभ्यास करताना चांगला अभ्यास करता येईल. न्यूजपेपर वाचताना तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल, की अरे हा सिलेबसमध्ये पॉइंट आहे. त्याचं लिंकेजेस आणि ते एक्झाम्पल मी न्यूजपेपरमधून माझं युनिक वेने लिहिणार आहे. म्हणजे तुम्हाला कोणीतरी नोट्स आणून दिल्या 100 पेजेसच्या, तुम्ही त्या वाचल्या, रट्टा मारला जे म्हणतो आपण, लिहून आलो. मार्क पडतील का तुम्हाला? एव्हरेज मार्क येतील. बिलीव्ह मी. तुम्हाला जर कोणी सांगत असेल, की हे रट्टा मारा आणि जा लिहून या, एव्हरेज मार्क येतील. तुमची क्रिएटिव्हिटी ती दिसली पाहिजे. जर का राज्यसेवेमधून डेप्युटी कलेक्टर, डी-वाय-एस-पी, तहसीलदार, एक जिल्हा आणि एक तालुक्याला रिप्रेझेंट करणारा जर एक ऑफिसर घ्यायचा असेल, तर मला वाटतं त्याची क्रिएटिव्हिटी तशी चेक केली जाणारच आहे तिथे. आणि याला काय खूप हे काय रॉकेट सायन्स नाहीये ना. न्यूजपेपरमध्ये आलेल्या सिंपल गोष्टी तुम्हाला तिथे लिहायच्या आहेत. आणि ते पण आपण
सिलेबस डिस्कस करताना ते पण बघणार आहे. सेकंड पार्ट, आता हा जो सिलेबस होता हा मोस्टली इट इज फोकस अराउंड द पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन, की संविधान आणि जे आपण राजकारण वगैरे म्हणतो अशा टाईपचे, या रिलेटेड आपल्याला हा सिलेबसचे काही फ्यू पॉइंट दिसतात बिगिनिंगला. त्यानंतरचा सेकंड पार्ट जो दिसेल एक्सक्यूज मी, गव्हर्नन्स अँड सोशल जस्टिस या हेडिंगच्या अंडर आपण त्याला स्टडी करतो. म्हणजे सामाजिक न्याय, सामाजिक न्याय देण्यासाठी गव्हर्नमेंटने काय काय केलं पाहिजे, सरकारने काय काय केलं पाहिजे, त्या रिलेटेड सिम्पली मी म्हणेल ते पॉइंट आहेत जे डिफाईन करायचे. म्हणजे तुम्हाला दिसतील बघा याच्यात गव्हर्नमेंट पॉलिसी कोणत्या आहेत, इंटरव्हेन्शन कोणत्या आहेत, इन जनरल गव्हर्नमेंटने कोणत्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये केलेल्या पॉलिसीज, इंटरव्हेन्शन म्हणजे तिथे जाऊन त्यांनी कोणत्या गोष्टी तिथे त्या नागरिकांचं त्या सेक्टरमधलं जे काय आहे ते इम्प्लिमेंट करण्यासाठी केलेलं आहे. डेव्हलपमेंट प्रोसेस आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्याचा रोल जो असतो गव्हर्नमेंटसोबत, एन-जी-ओज असतील, सेल्फ हेल्प ग्रुप्स असतील, काही असोसिएशन असतील, चॅरिटी करणाऱ्या असतील काही इन्स्टिट्यूशन आणि अदर स्टेक होल्डर त्यामध्ये वाटा देणारे गव्हर्नन्समध्ये अजून गव्हर्नमेंट व्यतिरिक्त कोण आहेत? तो सेकंड पॉइंट आहे. नेक्स्ट दिसेल तुम्हाला की वेलफेअर स्कीम मग वेगवेगळ्या. मग यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक कीवर्ड बघा रिपीट होतो, व्हल्नरेबल सेक्शन. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की वीकर सेक्शन ऑफ द सोसायटी असेल. मग शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स, मायनॉरिटी, विमेन, चिल्ड्रन हे सर्व झाले त्यामध्ये वीकर सेक्शन, व्हल्नरेबल सेक्शन्समध्ये. तो मग किंवा मग आता रिसेंटली जो आपल्याला दिसतो की जो टर्म आहे LGBTQ तो पण व्हल्नरेबल सेक्शन्समध्येच येणार. देन इश्यूज रिलेटिंग टू द डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ सोशल सेक्टर सर्व्हिसेस रिलेटिंग टू द हेल्थ, एज्युकेशन अँड ह्युमन रिसोर्सेस. सो मग हेल्थ आणि एज्युकेशन म्हणजे कोणताही देश हा किती विकसित झालेला आहे याचं जर का सर्वात महत्त्वाचं पॅरामीटर्स आणि काही इंडिकेटर असेल तर तो म्हणजे हेल्थ आणि एज्युकेशन आहे. तुम्हाला असं दिसणारच नाही की एखादा कंट्री खूप चांगला डेव्हलप झाला आहे आणि तिथे हेल्थ आणि एज्युकेशनमध्ये तो कमी आहे, कमी पडतोय. तर ते चांगला असणाराच देश डेव्हलप झालेला दिसतो आपल्याला आणि त्यामुळे त्या रिलेटेड आपल्याला गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिसमध्ये सिलेबसमध्ये दिला आहे. देन याला लिंक करणारा मग दिसतो आपल्याला सेकंड पॉइंट पॉवर्टी अँड हंगर. देन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ गव्हर्नन्स आणि हे सर्व करताना मग जे गव्हर्नन्सचं स्ट्रक्चर आहे, त्यामध्ये मग ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, अकाउंटेबिलिटी असली पाहिजे, सिटिझन चार्टर सारख्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत, हे सर्व आपल्याला इथे दिसते सिलेबसच्या नेक्स्ट पॉइंटमध्ये. आणि हे सर्व इम्प्लिमेंट करणारं कोण असेल? रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी. कारण तुम्हाला दिसेल की सिव्हिल सर्व्हिसेसचा सर्वात महत्त्वाचा रोल आहे. कारण इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणजे सिव्हिल सर्व्हंट म्हणजे तुम्ही जी एक्झाम लिहून तिथे ऑफिसर होणार आहेत ते आहेत. तो मग गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिसमधले हे पॉइंट आपल्याला सिलेबसमध्ये दिसतात. हे आपण ब्रीफली बघितले, डेप्थमध्ये जाऊन आपण पुढे बघणारच आहे. देन कमिंग टू द इंटरनॅशनल रिलेशन, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय संबंध शॉर्टकटमध्ये IR म्हणतो. त्यामध्ये बघा 4च पॉइंट दिलेले आहेत. इंडिया इन इट्स नेबरहूड, की शेजारील राष्ट्र जे आहेत त्यांच्यासोबत आपले संबंध कसे आहेत नेबरहूड सोबत. बायलॅटरल द्विपक्षीय, रिजनल म्हणजे प्रादेशिक, ग्लोबल म्हणजे जागतिक. यामध्ये ज्या वेगवेगळ्या ग्रुपिंग्ज होतात जसं सार्क असेल, बिमस्टेक असेल, G20 सारखी ग्रुपिंग असेल, यांचा काय रोल आहे आणि यांचा रोल हे करताना त्याच्यामध्ये इंडियाचं इन्व्हॉल्वमेंट आहे का किंवा इंडियाचे काही जे इंटरेस्ट आहेत ते त्याहून अफेक्ट होतात का, या रिलेटेड क्वेश्चन असणार आहेत तिथे. देन इफेक्ट ऑफ पॉलिसी अँड पॉलिटिक्स ऑफ द डेव्हलप अँड डेव्हलपिंग कंट्रीज. आता मग वेगवेगळे पॉलिटिक्स चालते, डेव्हलप कंट्रीजचे वेगवेगळे इंटरेस्ट असतात. जसं USA असेल, युरोपियन कंट्रीज असतील, त्या डेव्हलप कंट्रीज आहेत थोड्या. त्यांचे इंटरेस्ट थोडे वेगळे असू शकतात. डेव्हलपिंग कंट्री लाइक इंडिया, साऊथ आफ्रिका म्हणजे आफ्रिकन कंट्रीज असतील, साऊथ एशियामधल्या कंट्रीज असतील, ज्यांना आपण ग्लोबल साऊथ पण म्हणतो किंवा विकसनशील देश म्हणतो. तर त्यांचे इंटरेस्ट वेगळे असतील, त्यांच्या पॉलिसीज वेगळ्या असतील. मग यांचा इंटरेस्ट आणि इंडियन डायस्पोरावर त्याचा काही इम्पॅक्ट होतो का? तो पण पॉइंट बघायचा आहे. इंडियन डायस्पोरा म्हणजे काय? आपले भारतीय व्यक्ती जे परदेशात राहतात. इंडियन पीपल लिव्हिंग अब्रॉड, इंडियन डायस्पोरा. आणि आपल्याला माहिती आहे की जवळपास 35 मिलियन पीपल्स म्हणजे 35 दशलक्ष लोक भारताच्या बाहेर राहतात भारतीय. मग त्यामध्ये NRIs पण येतात किंवा PIO म्हणतो, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, हे सर्व येतात त्यामध्ये. त्या रिलेटेड क्वेश्चन. आणि आता तर बघा वॉर लाईक सिच्युएशन असेल तर तो डायस्पोरा जो आहे आपला, भारतीय लोक जे परदेशात राहतात ते अजून इम्पॅक्टफुल आणि त्यांना आपल्या फॉरेन पॉलिसी आणि आपल्या अदर इकॉनॉमिक पॉलिसीला पण त्यांचा इम्पॅक्ट होताना दिसतो. देन इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन, मग त्यामध्ये समजा युनायटेड नेशन असेल, WTO असेल, वर्ल्ड बँक असेल, IMF असेल. या सर्व ज्या काही इन्स्टिट्यूशन किंवा एजन्सीज आहेत त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यांना काय मॅन्डेट आहे, त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय, या रिलेटेड सिलेबसमध्ये पॉइंट आपल्याला दिसतो तिथे.
सो दिस इज ऑल ब्रॉडली सिलेबस ऑफ द GS2 पेपर. त्यामधला प्रत्येक आता एक पॉइंट आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. सो कमिंग टू द की जर का तुम्ही GS2 चा सिलेबस काढला, तुम्हाला टायटल काय दिसते बघा तिथे? गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस, इंटरनॅशनल रिलेशन विथ सम वेटेज टू द महाराष्ट्र. आता हा कीवर्ड जो आहे ना, हा इम्पॉर्टंटली मी हायलाइट करतो इथे. तुम्ही MPSCचे मेन्स लिहिताय ना, मग तुम्हाला महाराष्ट्राचा तिथे संदर्भ, महाराष्ट्रामधले एक्झाम्पल्स तिथे लिहायचे. सिलेबसच्या टायटलमध्ये जर दिले, तर आपलं ते कर्तव्य, आपली ड्युटी आहे ते लिहिणे. म्हणजे आपण 3 पॉइंटमध्ये कसं GS2 ला डिव्हाईड करणार. सिंपल तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला कळेल. फर्स्ट पार्ट जो आपण सिलेबसमध्ये आता ब्रॉडली बघितला, पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन आहे. सेकंड पार्टमध्ये तुम्हाला दिसेल गव्हर्नन्स अँड सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय. आता हे पॉइंट सोबतच मी का लिहितोय? कारण यू कॅन नॉट डिफरन्शिएट बिटवीन द टू. म्हणजे सोशल जस्टिसचे हे पॉइंट आणि गव्हर्नन्सचा हा वेगळा आहे. तर एव्हरीथिंग दॅट इज रिक्वायर्ड फॉर द सोशल जस्टिस कम फ्रॉम द गव्हर्नन्स, आणि गव्हर्नन्स करतो त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे सोशल जस्टिस. तो मग ह्या गोष्टी आपल्याला तिथे वेगळ्या करता नाही. आणि थर्ड महत्त्वाचा मुद्दा दिसेल तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन, आंतरराष्ट्रीय संबंध जे म्हणतो आपण. आणि हे सिलेबसचे पॉइंट आपल्याला एक एक डिकोड करायचे. सो टायटलमध्ये कळाले तुम्हाला सगळे कीवर्ड, त्याला 3 पार्टमध्ये आपण डिवाइड केलं अकॉर्डिंग टू द सिलेबस गिवन इन द GS2 पेपर. त्यामध्ये आता आपण फर्स्ट जर का सिलेबसचा पॉइंट घेतला, तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं दिलेलं आहे. हायपर करून हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्स, राईट फ्रॉम म्हणजे आपण जे म्हणतो ना की प्रिलिम्समध्ये तुम्ही केलं असेल बघा की 1773 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, तिथून आपण अभ्यासाला सुरुवात करतो की आपलं संविधान कसं बनलं, घटना निर्मिती कशी झाली. 1947 पर्यंत येतो आपण. आता प्रिलिम्सला तुम्ही खूप फॅक्च्युअल तिथं अभ्यास केलाय. इथे या फॅक्टचं तेवढं काही रिलेव्हन्स राहत नाही. इथे तुम्हाला त्याची अंडरस्टँडिंग पाहिजे की नक्की कसं स्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे. तो मग ब्रॉडर तुम्हाला जर 10 मार्कर 15 मार्कर आला, तर त्यावर कमेंट करता येईल का 150-200 शब्दांमध्ये किंवा 250 शब्दांमध्ये. हे तुम्हाला इथे म्हणजे तुमच्याकडे प्रिपरेशन या लेव्हलचं पाहिजे मेन्समध्ये. तुम्ही किती तुम्हाला प्रिलिम्सचे प्रश्न आले आणि MCQ सॉल्व्ह करता, या गोष्टीला मेन्समध्ये तितका अर्थ राहत नाही. इथे तुम्ही लिहू किती चांगल्या प्रकारे शकता. कमी शब्दांमध्ये, मोजक्या शब्दांमध्ये त्याला समराईज कसं करू शकता. कारण ते जर लिहत गेले तुम्ही बघा, अंडरपिनिंग्स हिस्टॉरिकल, घटना निर्मिती, मग 73 पासून तर त्याच्यावर तुम्हाला एसे काय 4 एसे लिहिता येतील. इतका डेटा आहे त्यामध्ये. आपलं काम काय की त्यामधलं महत्त्वाचं निवडून आपल्याला कसं लिहिता येईल. देन इव्होल्यूशन, अगेन त्याला हे पण फीचर्स. आता फीचरमध्ये मग आपण जे सिलेबसच्या नंतरचा पार्ट आहे त्यामध्ये पण बघितले, जसं फेडरलिझम बघितलं आपण, सेपरेशन ऑफ पॉवर बघितलं आपण, इमर्जन्सी प्रोव्हिजन, सेंटर स्टेट रिलेशन, हे सगळे फीचर आहेत ना कॉन्स्टिट्यूशनच्या आपल्या. किंवा मग वेगवेगळ्या ज्या बॉडीज आहेत, मग त्या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज असतील, हे म्हणजे हा एक ओपन एंडेड एकदम ब्रॉड पॉइंट तुम्हाला दिसेल सिलेबसचा आहे तिथे. देन अमेंडमेंट, सिग्निफिकंट प्रोव्हिजन, अगेन त्या प्रोव्हिजन सिग्निफिकंट म्हणजे मग त्याच्यात अगेन त्याच गोष्टी आल्यात. मग 5th शेड्यूल 6th शेड्यूल असेल, ज्या काही सिग्निफिकंट प्रोव्हिजन दिसतील आपल्याला. काही स्पेशल कॅटेगरी स्टेटस असणारे स्टेट्स आहेत. 10th शेड्यूल असेल, ते स्पेशल फीचर्स आहे ना आपलं. किंवा मग 11-12 शेड्यूलमधून जे 73 आणि 74वे घटना दुरुस्ती न्यायालय पंचायती राज असेल, हे स्पेशल फीचर आहे. किंवा युनियन टेरिटरीज असतील. असं म्हणजे आपण एका गोष्टीमध्ये त्याला समराईज नाही करू शकत. मल्टिपल गोष्टी, आणि बिलीव्ह मी हे काही खूप अवघड नाहीये. म्हणजे आपल्याला वाटेल की अरे पहिल्याच पॉइंटमध्ये किती डिटेलमध्ये दिलेलं आहे ते. डोंट वरी अबाउट इट. तुम्ही क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला जर का एकदा आयडिया आली की यामध्ये ह्या गोष्टी लिहायच्या असतात, तर तुम्हाला त्या गोष्टीचं जास्त बर्डन वाटणार नाही. अँड देन बेसिक स्ट्रक्चर. आता हे जे कीवर्ड ते सिलेबसमधले दिलेले, हे का प्रत्येक तुम्हाला माहीत पाहिजे? कारण क्वेश्चन तसे आलेले आहेत. आता एक एक्झाम्पलसाठी मी क्वेश्चन तुम्हाला इथे दाखवतो. 2025 चा पेपर बघितला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघताना पुढे ठेवा तुमच्या. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन कुठून आले तर ते डायरेक्ट कळतील इथे. आता बघा, हा 2025 चा क्वेश्चन आहे आणि कशावर आला? बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनवर आलेला आहे. सॉरी, हा हिस्टॉरिकल एक्सपिरियन्सवर आलेला आहे. एक्झामाइन द सेलियंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड हाऊ इंडियाज हिस्टॉरिकल एक्सपिरियन्सेस हॅव शेप इंडिया डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज अँड फंडामेंटल राईट. आता इंग्लिशमध्ये वाचल्यानंतर काही जणांना डिफिकल्टी वाटू शकते. मराठीत पण आपण वाचूया, भारतीय संविधानाची महत्त्वाची वैशिष्ट्ये. आता बघा इथे डायरेक्ट इव्होल्यूशन, फीचर, सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स, म्हणजे त्याचा अर्थच तो की वैशिष्ट्य विचारतायत. भारताच्या ऐतिहासिक अनुभवांनी म्हणजे तिथे हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्स दिसेल. त्यातील लोकशाही मूल्य व मूलभूत हक्क कसे आकारले विश्लेषण करा. फंडामेंटल राईट, मूलभूत हक्क याचं विश्लेषण करा.
3-4 गोष्टी एकत्रित विचारल्या त्यांनी. खास सिलेबसचा पॉइंट तसा कॉम्प्लेक्स आहे पहिला. मग त्यांनी क्वेश्चन पण तसा कॉम्प्लेक्स विचारलाय. बट मला वाटतं की हा क्वेश्चन 150 शब्दात जर 10 मार्कात लिहायचं, 2-3 सब टायटलमध्ये जर केला तर हा इझिली डील होऊ शकतो. म्हणजे मी काय करेल, फर्स्ट पार्टमध्ये सेलियंट फीचरला एक्झामाइन करेल. तपासून मी ते कसे सिग्निफिकंट फीचर आहेत, किती रिलेव्हंट आहेत वगैरे त्या गोष्टीत. सेकंड हिस्टॉरिकल एक्सपिरियन्स त्याला मी थोडक्यात लिहिणार 3-4 मुद्दे त्याचे लिहिणार हिस्टॉरिकल एक्सपिरियन्सचा. आणि थर्ड पार्टमध्ये ऑफकोर्स की डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज डी लिहितो त्याला मी एंड फंडामेंटल राइट्स याला मी हे करणार. हे 3 मुद्द्यामधले जर का तुम्ही पॉइंट मध्ये लिहिले तर यू विल अराईव्ह ॲट द गुड आन्सर. आणि ऑफकोर्स इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन त्यावर थोडंसं व्यवस्थित जर केलं तर तुम्हाला 10 मार्क लिहायला खूप जास्त काही मला वाटते चॅलेंजिंग पार्ट नाही आहे. ओके. सेम जसं त्याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चरवाला पण क्वेश्चन मी मुद्दाम त्यामध्ये मला दिसला घेऊन आलो. आता याच्यात काय संविधान दुरुस्ती करण्याची संसदेचा अधिकार व्यापक आहे. म्हणजे बघा अमेंडमेंटला पण टच केलं त्यांनी. बरोबर. परंतु तो अमर्याद नाहीये. या विधानाची मूलभूत रचना सिद्धांत आणि आर्टिकली घटनात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चर्चा करा. इंग्लिशमध्ये काय? पार्लमेंट पॉवर टू अमेंड कॉन्स्टिट्यूशन इज वाईड बट नॉट अनलिमिटेड. डिस्कस द स्टेटमेंट इन द लाईट ऑफ बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन अँड रिसेंट कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट. आता यामध्ये 3 गोष्टी आहेत बघा. एक तर तुम्हाला प्रोसेस माहीत पाहिजे, की तुम्ही अमेंडमेंट कशी करता. आर्टिकल 366 असेल, 368 असेल. याची प्रोसिजर, याच्या रिलेटेड क्रिटिक्स काय जे टीका वगैरे केलेली आहे, काय इश्यू होतात त्याच्यामध्ये आणि मग जे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन आहे, ते का आलेलं आहे? का पार्लमेंटच्या बेसिक अमेंडमेंटच्या पॉवरवर केशवानंद भारती असेल, मिनर्वा मिल असेल किंवा मग अदर ज्या काही केसेस आलेल्या आहेत, त्यांनी रिस्ट्रिक्शन केलं आणि मग बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन आलेली आहे. आणि मग त्या ज्या केसेस वगैरे आहेत त्याच्यानुसार तुम्ही ते एक्सप्लेन करणं एक्सपेक्टेड आहे. आणि लास्ट मग त्याच्यावर आपल्याला काय करायचं रिसेंट कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट. बघा हा शब्द खूप महत्त्वाचा आहे रिसेंट. कारण बऱ्याचदा ज्या पार्लमेंट गोष्टी करते, अमेंडमेंट करण्याचा प्रयत्न करते आणि त्याला मग केसेस होतात. केसेस म्हणजे कुठे सुप्रीम कोर्टमध्ये पण होतात आणि इन जनरल पार्लमेंटमध्ये पण त्यावर डिस्कशन होते. तर रिसेंट मधल्या म्हणजे असं नाही की एका वर्षामधल्यात. रिसेंट म्हणजे 8-10 वर्षांमध्ये. एक लक्षात घ्यावं की जी कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री आहे ती खूप मोठी असते. त्यामध्ये राइट फ्रॉम 1950 जेव्हा आपली कॉन्स्टिट्यूशन आली, 26 जानेवारी 1950 जे म्हणतो आपण, तेव्हापासून तर आत्तापर्यंत 2026 पर्यंत. या 70-75 वर्षामध्ये ज्या गोष्टी झाल्या आहेत, तो मग मोठा पिरियड घ्यायचा. त्यातही रिसेंट म्हणलेलं आहे. म्हणजे अलीकडील काळ म्हणजे यामध्ये तुम्हाला 5-6 वर्ष, 10 वर्षापर्यंतच्या टाईम पिरियडमधल्या जरी तुम्ही एक्झाम्पल तिथे कोट केले, तरी चालून जातील. ओके. सो मग आय होप की तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या की सिलेबसचा कसा पॉइंट असतो. तर मग फर्स्ट पॉइंटबद्दल क्लॅरिटी आहे आय होप. सेकंड सिलेबसचा पॉइंट दिसेल तुम्हाला फंक्शन अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द युनियन अँड स्टेट. आपल्याकडे केंद्र सरकार आहे आणि राज्य सरकार आहे. बरोबर. इथे मी युटीज मुद्दाम तसं लिहायला नाही पाहिजे कारण ते युनियनचाच रोल असतो तसा मोस्टली युटीजमध्ये. ऑफकोर्स जे स्टेटमध्ये मग दिल्लीसारखे, जे-एंड-के आणि पुद्दुचेरी सारखे असतील ते जर सोडले तर बाकीच्या युटीजमध्ये युनियनचाच रोल असतो. बट त्यांचं फंक्शन आणि रिस्पॉन्सिबिलिटी काय? हा सिलेबसचा पॉइंट आहे. आणि या रिलेटेड तुम्ही जे काही बेसिक्स प्रिलिम्समध्ये स्टडी केलं त्याचा नक्कीच मोठा रोल असू शकतो. फक्त क्वेश्चन काय विचारलाय त्यानुसार आपण आन्सर तिथे करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये युनियन आणि स्टेटमध्ये काय होतात? मग इश्यू, चॅलेंजेस पर्टेनिंग टू द फेडरलिझम. मग फेडरलिझम म्हणजे आपल्याला माहिती आहे की जी संघराज्यवाद म्हणतो आपण. संघराज्य प्रणाली. तर यामध्ये ज्या काही इश्यूज येतात, चॅलेंजेस येतात आणि ते नेहमीच चालतात. गव्हर्नरचा इश्यू असू द्यात किंवा मग बऱ्याचदा स्टेटची डिमांड असते की आम्हाला जे काही ग्रँट्स मिळणार होते, ज्या काही महत्त्वाच्या स्पेशल ट्रीटमेंट मिळणार होत्या केंद्राकडून त्या कमी मिळाल्यात किंवा मग त्यांचीच पॉवर ज्या पॉलिटिकल पार्टीची केंद्रामध्ये आहे, त्यांची पॉलिटिकल पार्टी जर राज्यात असतील तर त्यांना जास्त दुजा भाव दिलेला आहे. अशा प्रकारचे जे काही इश्यू चॅलेंजेस असतात किंवा रिव्हर वॉटर डिस्प्यूट असेल, वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी जे चॅलेंजेस इश्यूज असतात, ते इथे आपल्याला सिलेबसमध्ये त्यांनी विचारलेत. ते चॅलेंजेस काय करतात आणि मग ते फेडरल स्ट्रक्चर, त्यासोबत मग जे डिव्होल्यूशन ऑफ पॉवर झालेलं आहे, फायनान्शियल झालेलं आहे लोकल लेव्हलवर. म्हणजे हा फर्स्ट पॉइंट झाल्यानंतर लोकल लेव्हलवरचा जे काही पॉलिटिक्स असते, पंचायती राज असेल किंवा मग अदर डिव्होल्यूशन ऑफ फंड जे झालेलं आहे, म्हणजे जे काही पैशांचं डिव्होल्यूशन होते खाली. म्हणजे जे डिसेंट्रलायझेशन म्हणतो, त्या टाइपमध्ये जे डिव्होल्यूशन झाले. जसं फायनान्स कमिशन काय करते, की डिव्होल्यूशन ऑफ फंड करते. की राज्यांना कसे जातील, पंचायत राजला कसे जातील फायनान्सेस, त्यांचे स्त्रोत वगैरे काय आहेत. तर त्याच्याशी रिलेटेड चॅलेंजेस आणि ते काय, तो सिलेबसचा पॉइंट आहे. आता हा डिकोड करायला थोडा अवघड वाटतो. बट सिलेबसमध्ये त्यांची जी मांडणी आहे,
ती जरी कॉम्प्लेक्स असेल आपण डिकोड करून त्याला सिंपल करू शकतो. म्हणजे मी याला 2 पॉइंटमध्ये डिव्हाईड करेन, की तुम्हाला बेसिकली फेडरलिझम म्हणजे संघराज्य प्रणाली या रिलेटेडचे इश्यू स्टडी करायचे तिथे आणि लोकल लेव्हलवरचे त्यातही फायनान्स रिलेटेड जे काही इश्यू येतात पैशा रिलेटेड, मग त्या आपल्या महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत राज असेल किंवा ग्रामपंचायत असेल, त्या रिलेटेड जे इश्यू येतात ते तुम्हाला स्टडी करायचे. इट इज ॲज सिंपल ॲज दॅट. खूप जास्त कॉम्प्लिकेट करायची गरज नाही सिलेबसला. नेक्स्ट पॉइंट दिसेल तुम्हाला सेपरेशन ऑफ पॉवर बिटवीन व्हेरियस ऑर्गन. आपल्याला माहिती आहे की स्टेट आहे आपलं राज्य. त्याचं डिस्ट्रिब्युशन जर बघितलं आपण 3 ऑर्गनमध्ये झालंय. एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर आणि ऑफकोर्स आपले जे कोर्ट जे म्हणतो आपण ज्युडिशियरी. तर मग यांच्यामध्ये सेपरेशन ऑफ पॉवर कसं झालेलं आहे? एस-ओ-पी लिहितो त्याला सेपरेशन ऑफ पॉवरला. त्याच्यात मग डिस्प्यूट रिलेटेड मेकॅनिझम आणि काही इन्स्टिट्यूशन आहेत. मग हे सेपरेशन पॉवरमध्ये सुप्रीम कोर्टचा रोल काय? पार्लमेंटचा रोल काय? एक्झिक्युटिव्ह म्हणजे तुमचं मंत्रिमंडळ असेल त्याचा रोल काय? त्याच्यात मग खरंच यू-एस-ए सारखं स्ट्रिक्ट सेपरेशन आहे का? म्हणजे यू-एस-एमध्ये काय दिसेल तुम्हाला? इकडचा जो एक्झिक्युटिव्ह आहे त्यांचा रोल लेजिस्लेचरमध्ये काहीच नाही. आपल्या इकडे तसं आहे का? नाही. लेजिस्लेचर म्हणजे पार्लमेंटचाच पार्ट असतो एक्झिक्युटिव्ह. त्यामधूनच ओरिजिनेट झालेला असतो. तर मग त्या गोष्टी ज्या आहेत त्या रिलेटेड आपल्याला वेगवेगळे इश्यूज जे आहेत ते डिस्कस करायचे, ते स्टडी करायचे असतात तिथे. म्हणजे हे 3 पार्ट जे आहेत एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर आणि ज्युडिशियरी हे एनिवे प्रिलिममध्ये स्टडी केलेलं आहे आपण. आता इथे फक्त सेपरेशन ऑफ पॉवर त्यांच्यामध्ये कसं असलं पाहिजे. म्हणजे मग ज्युडिशियरीने जर यांचं वर्क करायला सुरू केलं तर आपण त्याला म्हणतो ज्युडिशियल ओव्हररीच झालेला आहे. ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम आहे. आणि पार्लमेंट म्हणजे लेजिस्लेचर म्हणजे ते पार्लमेंट जर बघितलं आपण, पार्लमेंटने एखादा लॉ बनवला की ज्याच्या इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी स्वातंत्र्यावर गदा येते. जसं त्यांनी बघा 99 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट केली होती पार्लमेंटने आठवत असेल तुम्हाला. जजेसची अपॉइंटमेंट करण्यासाठी त्यांनी एक बॉडीज बनवली होती, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन. मग यांच्यात काय? इट इज अगेन्स्ट द प्रिन्सिपल ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर. सेपरेशन ऑफ पॉवर हा जो मॉन्टेस्क्यूने सिद्धांत दिला होता स्पिरिट ऑफ लॉजमध्ये त्याच्या अगेन्स्ट जाते हा. की जे ऑर्गन्स ऑफ द स्टेट आहेत, अंगे विविध राज्याचे आहेत, त्यांच्यामध्ये सेपरेशन असलं पाहिजे पॉवर. तो मग जी विभागणी झालेली आहे इथे पॉवरची, ती व्यवस्थित झाली का? आणि ती होताना मग काही एकमेकांवर कोणी अतिक्रमण करते का एकमेकांच्या पॉवरवर? ते इथे आपल्याला डिस्कस आणि स्टडी करायचं. आता त्या रिलेटेड जर बघितलं तर एक क्वेश्चन दिसेल बघा तुम्हाला 2025 मध्ये आलेला. 2025 ची जी मुख्यचा GS2 चा पेपर तुम्ही समोर ठेवायला पाहिजे हे क्वेश्चन. म्हणजे मी सगळे प्रश्न नाही आणलेले, बट 10-12 प्रश्न आणलेले आहेत, की सो दॅट तिथे तुम्हाला लिंकेजेस कळून जातील सिलेबसमध्ये कसे आलेले आहेत. तर मग भारतामध्ये चांगले प्रशासन, जे गुड गव्हर्नन्स आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी कार्यकारी म्हणजेच एक्झिक्युटिव्ह आणि न्यायपालिका म्हणजे ज्युडिशियरी यांची भूमिका स्पष्ट करा. एक्सप्लेन द रोल ऑफ एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियरी एन्शुरिंग द गुड गव्हर्नन्स अँड प्रमोटिंग द ट्रान्सपरन्सी इन इंडिया. आता ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी हा शब्द आपण गव्हर्नन्स सोशल जस्टिसमध्ये बघितला होता सिलेबसमध्ये. बट प्रश्न जो विचारला त्यांनी पॉलिटी कॉन्स्टिट्यूशन लिंकिंग टू द गव्हर्नन्स असा विचारला. बट याला खूप जास्त असं काही म्हणजे आपल्याला डेपमध्ये जाऊन खूप क्रिटिकल लिहायची गरज नाही. स्ट्रेट फॉरवर्ड तुम्ही याच्यात जो सेपरेशन ऑफ पॉवरचा रोल आहे एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरीचा, तो जरी मेन्शन केला तुम्ही इथे, जे तुम्ही स्टडी करणार, म्हणजे जे काही एक्झिक्युटिव्ह म्हणजेच कार्यकारिणीचे जे काही फंक्शन आहेत, ज्युडिशियरीचा खरा रोल काय आणि मग दोघांचं काही कॉम्प्लिमेंटरी रोल आहे का एकमेकांना पूरक, हे जरी तुम्ही त्याच्यामधून स्पष्ट केलं आणि त्यामधून कसं आपल्याला गुड गव्हर्नन्स, कारण हे सर्व कशासाठी चाललंय? राज्याचे 3 अंग कशासाठी आहेत? आपल्यासाठी, सिटिझनसाठी आहेत, नागरिकांसाठी आहेत. त्यांना चांगलं प्रशासन मिळणे, सुशासन मिळणे हाच खरा ऑब्जेक्टिव्ह आहे ना. कारण आपल्याकडे जे काही आपल्याला अभिप्रेत होतं, जे आपले कॉन्स्टिट्यूशनल मेकर असतील, त्यांना होतं की वेलफेअर स्टेट असलं पाहिजे आपलं. लोकांचं भलं करणारं जे राज्य असेल आणि जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सोशल डेमोक्रेसी तेवढीच महत्त्वाची आहे. सोशल जस्टिसला सर्वात वर ठेवायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मग असे जे स्कॉलर आहेत, जे काही आपले लीडर आहेत, त्यांचे कोट तुम्ही अशा याच्यामध्ये लिहू शकता. नेक्स्ट आता दिसेल तुम्हाला कंपॅरिझन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्कीम विथ दॅट ऑफ द अदर कंट्रीज. यासाठी काही तुम्हाला खूप जास्त PhD करायची गरज नाही. तुम्ही लक्ष्मीकांत ऑलमोस्ट सर्वांनी वाचलेलं असते. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जे काही कॉन्स्टिट्यूशनचं कंपॅरिझन की कोणत्या देशांकडून आपण संविधानामध्ये काय-काय घेतलेलं आहे. बॉरोइंग्ज वगैरे जे म्हणतो आपण किंवा मग कंपेअर करताना तुम्हाला तुम्ही जेव्हा संघ राज्य म्हणजे फेडरलिझम चॅप्टर वाचता, तेव्हा तुम्हाला तिथे बऱ्याच गोष्टी दिसतात किंवा मग पार्लमेंटरी सिस्टमचा पण चॅप्टर तुम्ही वाचला. त्याच्यात पण कंपॅरिझन दिसेल तुम्हाला. ते जरी पॉइंट तुम्ही केले कंपॅरेटिव्हली, तुलनात्मक जे म्हणतो आपण, तर
ही जी तुलना असेल वेगवेगळ्या देशांची, ती जरी तुम्ही व्यवस्थित करून ठेवली एक टेबल चार्टमध्ये तुम्हाला आन्सर लिहिता येईल. म्हणजे बघा, पार्लमेंटरी सिस्टममध्ये आपण कोणासोबत कंपॅरिझन करतोय? ग्रेट ब्रिटन, यूके सोबत. फेडरलिझममध्ये मोस्टली आपण कोणासोबत करतो? यूएसए सोबत आणि त्यासोबत कॅनडासोबत. कारण आपलं मॉडेल जे आहे, ते कॅनडासारखं आहे. बरोबर? आणि म्हणजे ह्या 3-4 कंट्री जरी केल्या तरी सध्या सफिशियंट आहे. कारण एम-पी-एस-सीने सध्या जे प्रायमरी क्वेश्चन विचारलेले आहेत, त्यामध्ये सिंपल लेव्हलच ठेवलेली आहे. त्यामुळे खूप जास्त आणि यू-पी-एस-सीने पण कधी विचारलं नाहीत 3-4 देश जर सोडले. फक्त मग कंपॅरेटिव्हमध्ये आता यू-पी-एस-सीने काय विचारलं? सेक्युलरिझम. आणि मग हे कंपेअर करायला सांगितलं त्यांनी फ्रान्ससोबत. आणि फ्रान्स आपल्या सेक्युलरिझमपासून काय बोध घेऊ शकतो, काय शिकू शकतो. तर मग हा तसा जनरल प्रश्न होता, पण त्यासाठी तुम्हाला सेक्युलरिझम काय आहे ते माहीत असणं आवश्यक आहे. आणि मग तुम्ही कंपेअर करू शकता फ्रान्ससोबत किंवा मग बाकीच्यांसोबत. आता एम-पी-एस-सीने डायरेक्ट आत्ता तर विचारलं नाही, बट यू-पी-एस-सीचे जे काय आहे ते थोडे ट्रेंड जर बघितले आपण, तर मग प्रेसिडेंटचे इलेक्शन भारतामधले आणि यू-एस-ए मधले कसे आहेत एकमेकांचे ते तुलनात्मक बघा. मग अशा गोष्टी ज्या आहेत त्या मेजरली त्यांनी विचारलेल्या आहेत आत्तापर्यंत. बट मला वाटतं की सध्या सिम्पलीच येतील की आपलं फेडरलिझम, भारतीय फेडरलिझम आणि यू-एस-एचं फेडरलिझम याच्यामध्ये तुलनात्मक टिप लिहा किंवा डिस्कस करा अशा गोष्टी येऊ शकतात त्या. राइट अ शॉर्ट नोट कंपेअरिंग द इंडियन फेडरलिझम विथ दॅट ऑफ द यू-एस-ए फेडरलिझम असं काहीतरी तिथे येऊ शकतं. देन नेक्स्ट क्वेश्चन दिसेल बघा अगेन रिपीटिंग द थीम्स पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर. मग आता पार्लमेंट, स्टेट लेजिस्लेचर त्यांचे फंक्शन काय? स्ट्रक्चर काय? कंडक्ट ऑफ बिझनेस कसा चालतो? म्हणजे वेगवेगळे सेशन्स असतात बघा. मॉन्सून सेशन, विंटर सेशन, त्याच्यात मग बजेट असते. वेगवेगळ्या कमिट्याज असतात. पार्लमेंटरी कमिट्या नाहीत का आपल्या भरपूर. तर मग हे काय आहे द कमिटीज वगैरे, मग स्टँडिंग कमिटी काय आहे? किंवा मग प्रिव्हिलेज कमिटी काय? इथिक्स कमिटी काय? ह्या ज्या मेजर कमिटीज आपण प्रिलिममध्ये स्टडी केल्या आहेत, त्या रिलेटेड क्वेश्चन त्यांचा रोल काय? इंडिपेंडंट मेंबर ऑफ पार्लमेंटचा खरा रोल काय? तो डिक्लाइन होतोय का? आणि मग या पार्लमेंट स्टेट लेजिस्लेचरची पॉवर बेसिकली ती लॉ मेकिंग आहे बघा. आपल्याला माहिती आहे. लॉ किंवा आपण म्हणू शकतो की पॉलिसी मेकिंग आहे. बरोबर? अँड प्रिव्हिलेजेस मग आपल्याला माहिती आहे की ते हाउसेसला पण प्रिव्हिलेजेस आहेत आपल्याकडे. एम-पीजला पण आहेत. स्टेट लेव्हलवर आलो तर एम-एल-एजला आहेत. आणि ऑफकोर्स ज्या कमिट्याज असतात वेगळ्या, त्या कमिट्याजला आहेत. तर मग अशा प्रकारे आपल्याला दिसून येईल, की त्या गोष्टी आपल्याला तिथे आणि त्याच्यामधून मग इश्यूज काय येतात, फंक्शनिंग आणि त्याच्यामध्ये. तर मग जनरली इंडिपेंडन्स एम-एल-एजला व्हॉईस आहे का नाहीये? इव्हन 10th शेड्यूलचा इश्यू, अँटी डिफेक्शन लॉ, पक्षांतर बंदी आणि तो तर नेहमी चर्चेत असतो आपल्याला. म्हणजे प्रत्येक वर्षी कुठेतरी कोणती पॉलिटिकल पार्टी ही ब्रेक होऊन मग दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीमध्ये जाणे, ज्याला आपण आयाराम, गयाराम, पक्षांतर बंदी, घोडेबाजार बऱ्याच शब्दांनी आपण ओळखतो ते. तर ते रिसेंटचे एक्झाम्पल आपल्याला बघायचे आहेत. त्या रिलेटेड बघा एक जर 2025चा प्रश्न बघितला आपण आलेला एम-पी-एस-सीला, तर दिसेल डिक्लाइन ऑफ द हेल्थ ऑफ पार्लमेंटरी फंक्शनिंग, थिकनिंग इट्स रोल ॲज अ की पिलर ऑफ डेमोक्रेसी डिस्कस अँड अॅनलाइज. आता मराठीमध्ये काय म्हणलेलं आहे, की लोकशाहीचा एक प्रमुख आधारस्तंभ. जसे 3 आधारस्तंभ बघितले आपण मेजर जे आहेत. एक्झिक्युटिव्ह कार्यकारिणी, लेजिस्लेचर म्हणजे पार्लमेंट आणि ज्युडिशियरी. हे 3 मेजर आहेत. चौथ्याबद्दल तर बोलायलाच नको, कारण त्याच्याबद्दल काही जास्त पॉलिटी कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहायचं नसते मीडिया वगैरे. अनलेस अँड अंटिल स्पेसिफिकली जर विचारलं तरच मीडियाचा रोल मेन्शन करायचा. अदरवाईज व्हाईल रायटिंग द आन्सर अबाउट द पॉलिटी कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सायन्समध्ये या 3 पिलरवरच बोलणार आहे आपण. एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी अँड ऑफकोर्स लेजिस्लेचर. तर या 3 बद्दल हे 3च खरे आधारस्तंभ आहेत बघा. तो मग एक लोकशाहीचे एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून जो संसदीय कामकाजाच्या आरोग्यात झालेली घसरण आहे, त्याबद्दल कमेंट करायची आणि तुम्हाला माहिती आहे का यावर एसे लिहू शकता तुम्ही. कारण आपल्याला माहितीच राहते, की पार्लमेंटमध्ये काम कसं चालतंय, सेशनमध्ये किती अटेंडन्स असते मेंबर ऑफ पार्लमेंटची किंवा एम-एल-एची. तिथे मग लोकजाम, स्लोगनरिंग, हेट स्पीच म्हणजे ज्या टेल मी आणि ती गोष्ट तिथे होताना दिसते आपल्याला. आणि मग त्याच्यामधून मग बिल पास कसे होतात, कमिटीचा रोल काय आहे, स्टँडिंग कमिटीकडे जातात का नाहीये, जॉइंट पार्लमेंटरी कमिटीचा रोलच किती कमी झालेला आहे. मग या सगळ्या गोष्टी आणि क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स हे जे आपले रिप्रेझेंटेटिव्ह जातात त्यांच्यावर किती क्राईमच्या केसेस आहेत आणि सीरियस क्राईमच्या केसेस आहेत. मर्डर, रेप, डकॉइटी अशासारख्या केस आहेत. सो मग दॅट इज द रिझन बिहाइंड की असा प्रश्न विचारला, की आरोग्यात का घसरण झालेली आहे? की डिक्लाइन ऑफ पार्लमेंट का झालेली? हा मोठा इश्यू आहे. पण त्याची आपल्याला काही खूप जास्त पॉइंटची गरज नाहीये. सिंपल स्टॅटिस्टिक जरी तुमच्याकडे असेल, कंपेअर टू द 16-17 लोकसभा, त्याचं कंपॅरिझन जरी असेल तुमच्याकडे आणि त्याचे पॅरामीटर एम-पीचं अटेंडन्स काय, डिक्लायनिंग, त्यांच्यावर केसेस वगैरे कशा टाईपच्या आहेत,
आणि एखादा म्हणजे जे काही असतात PRSचा डेटा असेल किंवा मग PIBचा काही डेटा असेल, हा डेटा घेऊन तुम्ही किंवा मग मिनिस्टर बऱ्याचदा या रिलेटेड डेटा टेबल करतो पार्लमेंटवर. तर मग त्या मिनिस्ट्रीने केलेला डेटा टेबल जो असेल, तो आपण यूज करू शकतो व्हाईल रायटिंग द आन्सर अबाउट सच क्वेशन्स. ओके. तर मग आय होप की तुम्हाला त्या क्वेश्चनहून अंदाज आला असेल की कशा टाइपचे सिलेबसच्या पॉइंटला क्वेश्चन येतात. नेक्स्ट आता स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन अँड फंक्शनिंग ऑफ एक्झिक्युटिव्ह. बघा आता तुम्हाला रिपीट झाल्यासारखं वाटेल सिलेबस. अरे आत्ताच तर बघितलं आपण एक्झिक्युटिव्हचा रोल. पण मग ते काय आहे की सिलेबस 3-4 लाईनमध्ये दिला तर ते वाटणार पण नाही मी हिचं सिलेबस आहे. म्हणून मग ते रिपीट होताना दिसतात. सेम थीम विथ द अनदर आपण म्हणू शकतो की स्ट्रक्चरिंग अनदर यूज ऑफ वर्ड्स. मग इथे स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन, फंक्शनिंग ऑफ एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियरी, मिनिस्ट्रीज, डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट. मग आता हे बघा डिपार्टमेंट पण विचारले का? प्रेशर ग्रुप्स, फॉर्मल, इन्फॉर्मल असोसिएशन अँड देअर रोल इन द पॉलिटी. तर मग पॉलिटी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे विचारलेल्या आहेत दिसतात आपल्याला. आणि बेसिकली याच्यात एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी, कार्यकारिणी आणि कारण आर्टिकल 50 पण या रिलेटेड येते बघा सेपरेशन ऑफ पॉवरचं. सेपरेशन ऑफ एक्झिक्युटिव्ह फ्रॉम ज्युडिशियरी. आणि मग त्यामुळे त्यांनी हे 2च कीवर्ड दिले, लेजिस्लेचर कीवर्ड दिसत नाही आपल्याला तिथे. आणि मग त्यांचं ॲक्चुअल स्ट्रक्चर कसं आहे, ऑर्गनायझेशन, फंक्शनिंग काय, ह्या गोष्टी आपल्याला इथे सिलेबसमध्ये मेन्शन आहे. या रिलेटेड जर का क्वेश्चन बघितला आपण तर जो आपण आधी डिस्कस केला होता, रोल ऑफ एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियरी इन एन्शुरिंग गुड गव्हर्नन्स, हा जो आहे तो तिकडे पण लागूच आहे सेपरेशन ऑफ पॉवरमध्ये आणि या सिलेबसच्या पॉइंटला आहे. तो मग बॉटम लाईन काय आपल्याला, की हे जे क्वेश्चन्स येतात त्याला आपण डायरेक्टली म्हणू शकत नाही, की नाही हाच सिलेबसचा पॉइंट आहे आणि त्या रिलेटेड चाललेला आहे क्वेश्चन. मल्टिपल जे सिलेबसचे पॉइंट आहेत, त्याला टच करणारा क्वेश्चन असू शकतो. जसं याला मी बघितलं, की सेपरेशन ऑफ पॉवरमध्ये पण बघितलं आपण याला. या जो स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन, फंक्शनिंग ऑफ एक्झिक्युटिव्ह ज्युडिशियरी यालाही टच करतो. सिमिलरली गुड गव्हर्नन्स जो आपला गव्हर्नन्स सोशल जस्टिसमध्ये नंतर येणार आहे पार्ट, त्याला पण टच करणारा पार्ट आपल्याला इथे दिसून येतो. तर मग अशा प्रकारचे क्वेश्चन असतात. हे आपल्याला इथून दिसून येईल, की सिलेबसचा लिंकेज पण आपल्याला चांगला माहीत पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आता लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ज्याला आपण पंचायती राज म्हणतो. आता पंचायती राज आणि त्यासोबतच मग म्युनिसिपालिटी असेल, महानगरपालिका वगैरे. तर मग या रिलेटेड डायरेक्ट मी अमेंडमेंट लिहितो 73rd आणि महानगरपालिका असेल तर 74th. याच्याशी रिलेटेड जे 11 शेड्यूल असेल आपलं, इकडे 12 शेड्यूल असेल आणि मग त्या रिलेटेड क्वेश्चन आलेले दिसतात. 2025 जो क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला कळेल की पंचायती राजवर क्वेश्चन कसे येतात. एक्सप्लेन पोझिशन अँड इम्पॉर्टन्स ऑफ ग्रामपंचायत इन द पंचायती राज सिस्टीम. पंचायती राज योजनेचे ग्रामपंचायती चे स्थान व महत्त्व सांगा. आता पंचायती राज म्हणजे आपल्याला दिसेल की जे आपण म्हणतो ना की तळागाळातील खरी लोकशाही आहे. ग्रासरूट डेमोक्रेसी त्याचं उदाहरण आहे. आणि त्याच्यातून मग कशी विमेन एम्पॉवरमेंट झाली. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला दिसेल की गावांचा विकास झालेला आहे का नाही. त्या रिलेटेड मग 73rd, 75 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. त्यामध्ये 11वे आणि 12वे जे काही शेड्यूल आहे त्यामध्ये दिलेले फंक्शन हे महत्त्व सांगायचे. काही त्यामधून जर का खूप चांगले बेस्ट एक्झाम्पल्स असतील, जसं राळेगाव सिद्धी असेल किंवा मग हिवरे बाजार असतील किंवा गडचिरोलीमधली पण जे पेसा ॲक्ट आहे, पंचायत एक्सटेन्शन टू द शेड्यूल एरियाज. तिकडची गडचिरोलीमधली लेखामेंढा नावाची बघा ग्रामपंचायत आहे. आमचे गाव आमचे राज्य. तिथे किती चांगल्या प्रकारे त्यांचं मॉडेल एक्सप्लेन केलेलं आहे ट्रायबल लोकांनी ते. ते तसे महत्त्व तुम्हाला सांगतील ते. सो तुमच्याकडे बेसिकली जो स्टॅटिक पार्ट आहे, त्यासोबत जे काही चांगले एक्झाम्पल्स असतील तुमच्याकडे, ते तुम्हाला सिलेबसमधले माहीत पाहिजे. म्हणजे याला तुम्हाला वाटते का, की खूप जास्त तुम्हाला 10-20 पेजेसचा अभ्यास करावा लागेल पंचायती राजचा, जो मे बी प्रिलिमला तुम्ही केला असेल? नाही. तुम्हाला फक्त पंचायती राजवरचे काही चांगले एक्झाम्पल्स, त्याचं बेसिक स्ट्रक्चर काय, त्यामधले महत्त्वाचे फीचर काय, हे जरी थोडक्यात माहीत असेल 1-2 पेजवर, यू विल डेफिनेटली बी एबल टू राइट अ व्हेरी गुड आन्सर. आणि ऑफकोर्स तिथे तुमची जी काही क्रिएटिव्हिटी आणि युनिकनेस दाखवायचा आहे, तो एक्झाम्पल्समधून दाखवणार तुम्ही. तो मला वाटते, की यामधून तुम्हाला ते क्लिअर झालं असेल, की लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला काय करायचं. नेक्स्ट सेलियंट फीचर ऑफ द आर-पी ॲक्ट आणि मग रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टमध्ये जो 1950चा आहे, 1951चा आहे. मोस्टली आपण असं म्हणू शकतो, की इलेक्शनच्या आधी जे काही कामकाज चालते सगळी मशिनरी, ती 50 नुसार आहे आणि ॲक्चुअल इलेक्शनचं जे कंडक्शन होते आणि नंतर म्हणजे डिस्क्वालिफिकेशन असेल, नंतर मग काही लॉ जर व्हायोलेट झाले असतील, हेट स्पीच, ते जेव्हा ते त्यांचा प्रचार चालतो तेव्हा, त्याला डील करणार 1951चा आर-पी ॲक्ट आहे. तर मग यामधल्या काही प्रोव्हिजन्स, काही करप्ट प्रॅक्टिसेस वगैरे त्या पण इथे दिलेल्या आहेत, की कोणते करप्ट प्रॅक्टिसेसमध्ये येणार आहेत, त्याचे वेगळे सेक्शन किंवा हेट स्पीच असेल, की रिलिजियस भावना दुखवणे ह्या वगैरे याच्या हेट स्पीचमध्ये,
ह्या गोष्टी तिथे आणि ते यामध्ये काय असं स्पेसिफिक ते आर-पी ॲक्टमधले काही विचारणार नाही, की हे कलम सांगा. तिथे प्रश्न येणार आहे, की मॉडेल कोड ऑफ कंडक्टवर किती त्याचं महत्त्व आहे आणि त्यामध्ये काय बदल सुधारणा करण्याची गरज आहे. तो किती इफेक्टिव्ह आहे असं त्यावर कमेंट करा. त्याबद्दल डिटेल द्या किंवा करप्ट प्रॅक्टिसेस ज्या आहेत इलेक्शनमध्ये त्या कुठे मेन्शन आहेत आणि त्या कोणत्या आहेत त्या सांगा. मग त्यामध्ये हेट स्पीच येते का? तुम्ही चुकीची एज्युकेशनल माहिती दिली तर ती येणार. प्रॉपर्टी वगैरे जी असते स्वतःची मालमत्ता जी म्हणतो आपण, स्थावर मालमत्ता ती चुकीची दिली का तर ती करप्ट प्रॅक्टिसमध्ये येणार. किंवा मग एस-सी-एस-टी अॅट्रॉसिटी ॲक्ट मध्ये जर का तुम्ही कन्व्हिक्ट झाले असेल ती करप्ट प्रॅक्टिस येणार. अशा सिम्पली जरी तुम्ही एकदा बघून घेतलं तर तुम्हाला त्या आर-पी ॲक्टच्या गोष्टी तिथे जमून जातील. नेक्स्ट सिलेबसचा पॉइंट दिसेल आता कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट. मग त्यामध्ये आपले कॅग सारख्या गोष्टी असतील. आपण ज्या एक्झाम देतोय आता यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी सारख्या स्टेट सर्व्हिसेस असतील. त्यानंतर नॅशनल कमिशन्स असतील वेगळे एस-सीसाठी, एस-टीसाठी, ओ-बी-सीसाठी. त्याला आपण एस-सी-बी-सी कमिशन पण असं नाव दिसतं आपल्याला तिथे. देन त्यांचे पॉवर काय, फंक्शन काय, रिस्पॉन्सिबिलिटी काय किंवा मग अटॉर्नी जनरल आणि ॲडव्होकेट जनरल असतील. ते अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आणि ॲडव्होकेट जनरल असतील इथे समजून घ्या तुम्ही स्टेट लेव्हलवर. त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनल बॉडीचं काम काय? हा मी म्हणेल की लो हँगिंग फ्रूट जे म्हणतो ना आपण की लगेच मार्क देणारे प्रश्न आहेत ते. की बऱ्याचदा येतात की नॅशनल कमिशन फॉर एस-सीची कार्य सांगा. तर त्यांचं आत्तापर्यंतचं सक्सेस किती आहे ते सांगा. त्यांच्यात काय कमतरता आहे ती सांगा. मग कधी एस-टीजवर विचारतात, कधी आता नवीनच कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस भेटलेलं ओ-बी-सी त्यावर विचारू शकतात. किंवा अटॉर्नी जनरलचा रोल, कॅगचा रोल स्पष्ट करा. असे सिंपल क्वेश्चन येणार. सिमिलर लाईनवर आता ज्या स्टॅट्युटरी बॉडीज आहेत बघा. म्हणजे ज्यामध्ये नॅशनल कमिशन फॉर विमेन असेल किंवा चिल्ड्रनसाठी असेल किंवा मायनॉरिटीसाठी असेल किंवा सी-व्ही-सी असेल, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन किंवा मग अदर रेग्युलेटरी बॉडीज पण असू शकतात त्यामध्ये. मग सेबी सारखी असेल एखादी बॉडी, ती तशी स्टॅट्युटरी पण आहे. किंवा मग आपल्या एल-आय-सीवर पण येऊ शकतो. काही सांगता येत नाही. क्वाझी ज्युडिशियल बॉडीज असतील त्या. मग ह्याच बॉडी असतील किंवा मग सी-बी-आय सारखी बॉडी असेल एखादी, इव्हन एन-आय-ए असेल. यावरही क्वेश्चन येऊ शकतात किंवा एन-जी-टी पण येणार यामध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल्स. ह्या पण क्वाझी ज्युडिशियल बॉडीज आहेत. तर मग ट्रिब्युनल्स वगैरे यावर पण प्रश्न येऊ शकतात. मग आर्टिकल 262, 263 हे तर फेव्हरेट आहेत यू-पी-एस-सीमध्ये आणि ते एम-पी-एस-सी पण तशा टाइपचे क्वेश्चन विचारू शकते. कारण सिलेबस सेमच आहे. हे करताना आपल्या लक्षात एक घ्यायचंय, की यामध्ये नक्कीच आपल्याला जो आपला महाराष्ट्र आहे, त्याचे एक्झाम्पल्स, याचे पॉइंट्स हे आपल्याला आपल्या आन्सर्समध्ये आणायचे आहेत. पॉइंट्समध्ये कधी येणार जेव्हा तुम्ही त्याचे एक्झाम्पल सांगणार, की तुम्ही जेव्हा सी-व्ही-सी किंवा सी-बी-आयचा आलेला आहे, महाराष्ट्र स्पेसिफिक एक्झाम्पल लिहा ना तुम्ही. आणि ते काही खूप अवघड नाही. न्यूजपेपरमध्ये त्या गोष्टी रेग्युलरली येत राहतात. ते लिहिणं म्हणजे असं काही खूप रॉकेट सायन्स नाहीये. सामान्य नागरिकांनाही माहीत राहते, की सी-बी-आयने महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी केल्या आहेत, कसं केलेलं आहे, कुठे त्यांचा रोल चांगला होता, कुठे वाईट होता, हे पण आपल्याला माहीत राहतं. म्हणजे टीकात्मक लिहिताना पण आपल्याला माहीत राहील. सेम नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटी, चिल्ड्रन राईट, नॅशनल कमिशन फॉर विमेन, मायनॉरिटी या सर्वांचे एक्झाम्पल माहीत असतात आपल्याला. स्टेट लेव्हलवरचं पण आपल्याला माहीत राहते. तो मग ह्या गोष्टी तुम्हाला महाराष्ट्र ओरिएंटेड वेटेजने माहीत पाहिजे. तो हा आत्तापर्यंत जो सिलेबस होता, त्या रिलेटेड एखादा 2 क्वेश्चन जर बघितला आपण, तर डिस्कस द पॉवर अँड रिस्पॉन्सिबिलिटी लिमिटेशन ऑफ लोकपाल. म्हणजे बघा सिंपल प्रश्न आलेला आहे लोकपाल. काय माहीत पाहिजे तुम्हाला फर्स्ट पार्टमध्ये, की पॉवर काय आहेत लोकपालच्या. सगळ्यांना माहीत आहेत त्या पॉवर की कसे ते लोकपालचे तुम्ही सेंट्रल लेव्हलवर सांगा, लोकायुक्त असेल तर स्टेट लेव्हलवरती सांगा. त्यांचे पॉवर सांगितले, पॉवर आणि रिस्पॉन्सिबिलिटी जवळपास सारख्याच लेव्हलवर येऊन जातात ते, की चेक करणे. मग ते ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, डी असे जे काही वेगवेगळ्या लेव्हलवरचे ऑफिसर्स असतील त्यांचं चेक करणे. प्राईम मिनिस्टरचं ऑफिस पण त्यांच्या अंडर येते विथ फ्यू एक्सेप्शन्स. आणि मग त्यांचे लिमिटेशन. लिमिटेशन्स काय आहेत? आता हे लिमिटेशन काही अवघड नसतात बघा. सिंपल लिहू शकता तुम्ही. लोकपालची अपॉइंटमेंटच बघा तुम्ही प्रॉपर झाली नसते. त्याचे मेंबर कोणते आहेत माहीत नाहीत आपल्याला. आत्तापर्यंत किती केसेस केल्यात त्यांनी सॉल्व्ह ते पण आपल्याला दिसते की खूप लिमिटेड डेटा आहे त्याबद्दल. कारण त्यांनी केलंच नाही. तर मग लिमिटेशन लिहिणे काही तेवढं अवघड नाहीये. आणि कंपेअर्ड विथ द स्वीडन्स ओम्बड्समन. आता का स्वीडनचं विचारलेलं आहे? तुम्ही आता प्रिलिम पास झाले म्हटल्यावर तुम्हाला माहितीच आहे की फर्स्ट जे काही आपल्याला इन्स्पिरेशन भेटते, ते म्हणजे स्वीडनचे ओम्बड्समन म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये जे ओम्बड्समन आपल्या भाषेमध्ये लोकपाल जे म्हणतो आपण त्यांना. तर मग त्याच्यासोबत कंपेअर करायला मला वाटते 2-3 पॉइंटच लिहायचे काय कारण आपण त्यामध्ये काही खूप जास्त वाचलेलं नसते. तसं लक्ष्मीकांतमध्ये पण थोड्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याबद्दल. माहीत असतील तर व्हेरी गुड. तर मग धिस इज ऑल अबाउट द
पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन हा सिलेबस जो बघितला आपण, हा पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशनचा सिलेबस होता आणि त्या रिलेटेड आलेले क्वेश्चन्स पण आपण थोडक्यात बघितले. आय होप की त्याने तुम्हाला थोडी क्लॅरिटी असेल. या रिलेटेड अजून काय असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की हे कळालं नाही किंवा या रिलेटेड, तर नेक्स्ट कोणत्या व्हिडिओमध्ये मी त्याला पण डिस्कस करेन. नेक्स्ट आता गव्हर्नन्स अँड सोशल जस्टिसमध्ये आपण जसं बघितली गव्हर्नमेंट पॉलिसी इंटरव्हेन्शन कशासाठी? फॉर डेव्हलपमेंट. म्हणजे जनरली गव्हर्नमेंट कशासाठी? वेलफेअर करणे म्हणजे काय? विकास करणे. इन व्हेरियस सेक्टर, नॉट ओन्ली वन, की वेगवेगळे सेक्टर जे आहेत. जसे आपण इकॉनॉमीमध्ये वेगवेगळे सेक्टर बघतो, ॲग्री असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, ज्याला आपण जनरली इंडस्ट्री म्हणूयात, उद्योग किंवा सर्व्हिसेस असेल. आता हे जनरल इकॉनॉमीसाठी सेक्टर असतील. क्वालिटी आणि याच्यामध्ये विकासमध्ये क्षेत्र कोणते असणार? मग ग्रामीण पण असू शकते, मराठीत लिहितो मुद्दा मी. शहरी असेल. अजून कोणते वेगवेगळे सेक्टर आपण करू शकतो याच्यामध्ये गव्हर्नन्स सोशल जस्टिसमध्ये, की त्यामध्ये पण आपण करू शकतो, की मग उत्तर भारत, दक्षिण भारत, ईशान्य भारत असे सेक्टर करू शकतो. म्हणजे असं काही त्याला एक एक काहीतरी असं काही डिफाईन हे नाहीये, की हे सेक्टर म्हणजे ते सेक्टर आहे डेव्हलपमेंट. जिथे-जिथे डेव्हलपमेंटची तूट आहे, डेफिसिट आहे, तिथे-तिथे विकास करण्यासाठी काय-काय गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत. मग एज्युकेशन सेक्टर असेल, हेल्थ असेल, विमेन असेल, यूथ असेल, हे सर्व जे आहेत हे वेगवेगळे सेक्टर्सच आहेत ना. या रिलेटेड न्यू एज्युकेशन पॉलिसी असेल, हेल्थ पॉलिसी असेल, यूथसाठी पॉलिसी असेल, विमेन डेव्हलपमेंटसाठी पॉलिसी असेल. ह्या पॉलिसी ज्या आहेत ते जे इंटरव्हेन्शन आहेत म्हणजे गव्हर्नमेंटने यूथच्या विकासासाठी काय इंटरव्हेन केलेलं आहे? यूथसाठी काही वेगळी पॉलिसी आहे का? त्यांच्यासाठी मग किंवा मग सेक्टरमध्ये स्पोर्ट्स म्हणा तुम्ही, की खेलो इंडिया सारखा प्रोग्राम आहे. ते इंटरव्हेन्शनच आहे ना, पॉलिसीज आहे ना. आणि मग त्याच्यातून काही इश्यूज येतात त्यांच्या डिझाइन आणि इम्प्लिमेंटेशनमध्ये, की ग्रामीण विकासासाठी पॉलिसी तर आहे, बट त्याचा नक्की मग फायदा होतो का? त्या गोष्टी चेक करायच्या आहेत आपल्याला. या रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतो. ओके. सो मग याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सगळ्यात पॉलिसी माहीत पाहिजे. मेजरली मी म्हणेल की समजा हेल्थ पॉलिसी असेल, आता न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 ची खूप जास्त चर्चेत होती. त्याचे थोडंसं डिटेलमध्ये माहीत असणं अपेक्षित आहे. हेल्थ रिलेटेड 7-8 पॉइंट आणि त्याच्यात लिमिटेशन काय? की आपल्याकडे हेल्थवर एक्सपेंडिचर कमी का होतो? शासकीय रुग्णालयांचे प्रॉब्लेम काय आहेत? प्रायव्हेटमध्ये कसा खर्च वाढलेला आहे? त्यांचं कसं कमर्शियलायझेशन झालंय? ह्या गोष्टी मला वाटते कुठेतरी तुम्हाला माहीत आहेत. असं नाही की तुमच्यापैकी कोणाला माहीत नाही त्या गोष्टी. माहीतच असतात. फक्त त्या एक फॉर्मल स्ट्रक्चर वेने तुमच्या नोट्समध्ये असल्या पाहिजे. त्याचे एक्झाम्पल्स असले पाहिजे, की फॉर एक्झाम्पल मला एज्युकेशनमध्ये खूप चांगलं केरला मॉडेल माहीत आहे. तिथे कसं एज्युकेशन चांगलं आहे. मला समजा विमेन एम्पॉवरमेंटमध्ये कोणतीतरी एखादी चांगली ओडिशाची स्कीम आहे, ती माहीत आहे. ती तुमच्याजवळ ठेवा. विदिन महाराष्ट्र पण मला माहिती आहे, की हेल्थसाठी हा जो पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट आहे, जिल्हा आहे, यांचं खूप चांगलं काम झालेलं आहे. की किंवा मग जो इश्यू आहे हेल्थमध्ये मेळघाटचा इश्यू तिथे हायलाइट करा, की तिथे कसं मालन्यूट्रिशन, कुपोषणचं प्रमाण जास्त आहे. त्यासाठी गव्हर्नमेंटने काय करायला पाहिजे? ओके. सो मग ह्या गोष्टी मला वाटते कुठेतरी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत, की महिलांसाठी मग कोणकोणत्या वेगळ्या मातृत्व योजना आहेत. डिलिव्हरीसाठी काय त्यांना फायदा होतो. ICDS लिहिता येईल तुम्हाला. तबलासारखी योजना लिहिता येईल तुम्हाला. पोषण लिहिता येईल. ह्या एक्झाममध्ये तुम्हाला फक्त तुमच्या नोट्समध्ये जाऊन स्पेसिफिक त्याच्या रिलेटेड 1-2 पॉइंट पाहिजे. खूप जास्त तुम्ही प्रिलिम्स सारखं जर कलेक्ट करणार डेटा, तर तो डेटा तुम्हाला इतका चांगल्या प्रमाणे आठवणार नाही, कारण 7-8 मिनिटमध्ये तुम्हाला आन्सर लिहायचं. ओके. नेक्स्ट पॉइंट आता मग या रिलेटेड एक मुद्दाम एक स्कीमचा क्वेश्चन होता बघा. प्रधानमंत्री जन धन योजना हॅज कंप्लीटेड 11 इयर फॉर ट्रान्सफॉर्मेटिव्ह इम्प्लिमेंटेशन या 28 ऑगस्टला. त्याचे आता आपल्याला सक्सेस काय ते लिहायचे तिथे फर्स्ट पार्ट आणि त्याचं फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये कसा रोल झालेला आहे, ते लिहायचे तिथे 3 मार्क. तो मग जनधन योजना आणि त्याचे हे 2 मुद्दे वेगवेगळे. मराठीमध्ये काय दिलेलं त्यांनी, की अंमलबजावणीची 11 वर्ष झाली आहेत. वंचित लोकसंख्येचं आर्थिक समावेशन हा मुद्दा एक आणि त्याच्या योजनेच्या यशाचे व परिणामकारकतेचे मूल्यांकन करा, एक्झामिन करा. या 3 स्ट्रक्चरमध्ये तुम्ही त्याला डिव्हाईड करून त्याचा आन्सर लिहू शकता. अशा ज्या मेजर स्कीम आहेत गव्हर्नमेंटच्या, मला वाटते त्या जर तुम्हाला लिहिता आल्या, आता जनधन झाली, स्किल इंडियावर येऊ शकते. त्यानंतर समजा आता कृषीसाठी वेगवेगळ्या योजना असतील बघा, फसल विमा योजनावर येऊ शकतो, की त्याचं किती आहे, सक्सेस किती आहे आणि त्याच्या अंमलबजावणीमधलं यश किती आहे. किंवा मग आवास योजना आहे, की किती चांगले किंवा मग स्वच्छ भारत योजना असेल. अशा मेजर अशा आता तुम्हाला ही स्कीम जर आलेली आहे, या स्कीमला पुढे पकडून तुम्हाला त्या वेगवेगळ्या स्कीम आहेत त्याचे थोडेसे नॅरेटिव्हज बनवावे लागतील. तसे तुम्हाला स्वतःकडे पॉइंट असले पाहिजे.
तेव्हा तुम्हाला मला वाटतं की काही इश्यू येणार नाही यावरचा आन्सर लिहिण्यासाठी. नेक्स्ट आता बघा डेव्हलपमेंट प्रोसेस, डेव्हलपमेंट इंडस्ट्री आणि मग यामध्ये म्हणजे बघा बेसिक कीवर्ड काय इथे विकास. याआधी आपण काय बघितला? गव्हर्नमेंटचा रोल बघितला. आता काय की नॉन गव्हर्नमेंट ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा रोल. म्हणजे नॉन गव्हर्नमेंटमध्ये काय-काय बघा इथे एन-जी-ओज दिसतील तुम्हाला. त्याच्यानंतर सेल्फ हेल्प ग्रुप दिसतील. काही डोनर्स दिसतील ऑर्गनायझेशन, काही चॅरिटीवाले ऑर्गनायझेशन दिसतील किंवा मग यामध्ये अदर जे काही स्टेक होल्डर असतील ते तुम्हाला इथे माहीत असले पाहिजे. आता यामध्ये काय म्हणलेलं आहे त्यांनी, की वेगवेगळ्या चॅरिटी आणि यांचा डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये रोल काय? आता एन-जी-ओजमध्ये एक्झाम्पल सर्वांना माहीत राहते बघा प्रथम. प्रथम एन-जी-ओज काय करते एज्युकेशनवर खूप चांगला रिपोर्ट येतो बघा त्यांचा अहवाल दरवेळेस आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी हायलाइट केलेल्या असतात बऱ्याच गोष्टी, की 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना अ, वाचता येते का नाही, लिहिता येते का नाही. 7वीच्या विद्यार्थ्यांना 4थीचं गणित जमत नाही, अंकगणित. हे त्यांचे ऑब्झर्वेशन खूप चांगले असतात. जे काही एन-जी-ओज आहे प्रथम त्यांच्यामध्ये. त्यांचा असर नावाचा रिपोर्ट येतो बघा. त्याच्यानंतर सेल्फ हेल्प ग्रुप्स महिलांचे खूप चांगल्या प्रकारे काम करताना दिसतात आपल्याला आणि कोकणमध्ये तर जास्त फेमस आहेत सेल्फ हेल्प ग्रुप, पश्चिम महाराष्ट्र, कोकण. मग त्याचा जर का अप्रोच आणि सेल्फ हेल्प ग्रुपचा रीच जर का मराठवाडा, विदर्भ सारख्या रिजनमध्ये आपण वाढवला, तर तिकडे तिकडच्या महिलांचे एम्पॉवरमेंट आणि फायनान्शियल इंडिपेंडन्समध्ये मदत होऊ शकते. सो कारण बेसिकली तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह काय आहे? फायनल ऑब्जेक्टिव्ह तुमचा आहे डेव्हलपमेंट आणि त्यापेक्षा मोठं मला वाटतं की सोशल जस्टिस. हे अचीव्ह करणे हेच आपलं फायनल गोल आहे. आणि तिथूनच आपण जे म्हणतो, की आपलं जे काही रोल आहे देशाचा, स्टेटचं वेलफेअर स्टेट, कल्याणकारी राज्य हे अचीव्ह करणे. मग याच्यामध्ये डोनर एजन्सीचा काही रोल आहे का? चॅरिटीचा रोल आहे का? ह्या गोष्टी आपल्याला तिथे सांगायच्या आहेत. ओके. सो आय होप की ह्या गोष्टी तुम्हाला कळतील आणि यावर तुम्ही आला क्वेशन तर डील करू शकता. आता बघा एक क्वेशन आला होता 2025 च्या मेन्सला. एक्सप्लेन द रोल ऑफ गव्हर्नमेंट स्कीम्स इन द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप. म्हणजे बघा 2 पॉइंट त्यांनी लिंक केलेले आहेत, की जनरली ऑब्जेक्टिव्ह तर डेव्हलपमेंटचा आहे विकास. बट मग गव्हर्नमेंट स्कीमचा फर्स्ट पार्टमध्ये आन्सर असेल तुमचा, की याचा रोल लिहायचा तुम्ही आणि दुसरा सेल्फ हेल्प ग्रुपचा काय हे राहिलेला आहे. याला लिंक करणाऱ्या पण काही स्कीम असतील बघा गव्हर्नमेंटच्या सेल्फ हेल्प ग्रुपला. त्या स्कीम लिहायच्या, गव्हर्नमेंटच्या अदर स्कीम्स लिहायच्या आहेत आणि मला वाटतं, की वे फॉरवर्ड किंवा कन्क्लुजनमध्ये तुम्ही काय, की या दोघांचाही रोल तेवढाच महत्त्वाचा आहे आणि दोघांनी जर का एकत्रित केलं, तर तो एकमेकांना पूरक रोल असेल आणि त्यामधूनच आपल्याला जो 2047 मध्ये जो विकसित भारत करायचं आपण स्वप्न ठेवलेलं आहे. विकसित भारत बाय 2047 ते आपलं ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह होईल. अशा लाईनवर तुम्ही याचा आन्सर लिहू शकता. असं काही खूप अवघड प्रश्न आलेले आहेत, सिंपल प्रश्न आहे. नेक्स्ट वेलफेअर स्कीम अँड व्हल्नरेबल सेक्शन्स. आता बघा अगेन स्कीम आलेल्या आहेत. फक्त स्पेसिफिक मेन्शन केलं त्यांनी व्हल्नरेबल सेक्शन ऑफ द पॉप्युलेशन. मग याच्यामध्ये केंद्राच्या पण योजना आपल्याला बघायच्या आहेत आणि स्टेटच्या म्हणजे आपल्या म्हणजे मुद्दाम येतो राज्य आणि यामध्ये महाराष्ट्र. अँड द परफॉर्मन्स ऑफ दिस स्कीम, मेकॅनिझम, लॉज, इन्स्टिट्यूशन, बॉडीज कॉन्स्टिट्यूशन फॉर द प्रोटेक्शन अँड बेटरमेंट ऑफ दिस व्हल्नरेबल सेक्शन. आता व्हल्नरेबल सेक्शनसाठी जे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन आहेत, त्या पण माहीत पाहिजे आपल्याला. मग वेगवेगळी महामंडळं पण थोडीशी तुम्हाला माहीत असली पाहिजे. त्या रिलेटेड वेगळं जे काही स्कीम असेल किंवा मग आता जशा काही स्कॉलरशिप असतात बघा, शिष्यवृत्ती, जशी महाज्योतीची असेल, सारथीची असेल, अमृत योजना असेल, ह्या पण तुम्ही इथे लिहायला पाहिजे वेगळ्या स्कॉलरशिप्स. त्याला मराठीमध्ये आपण शिष्यवृत्त्या म्हणतो. कारण हे बेसिकली व्हल्नरेबल सेक्शन किंवा ज्याला आपण वीकर सेक्शन ऑफ द सोसायटी म्हणतो. कारण गव्हर्नमेंटचा खरा रोल काय? की अपलिफ्ट द वीकर सेक्शन. जे टॉप 0.1% श्रीमंत लोक आहेत, बिलियनियर जे म्हणतो आपण, त्यांना गव्हर्नमेंटचा जास्त गरज आहे का डे टू डे लाईफमध्ये? नाही गरज आहे त्यांना. त्यांना अनलेस अँड अंटिल त्यांचा बिझनेस खूप मोठा करतात. खरी गरज गव्हर्नमेंटची आणि गव्हर्नन्सची, जे तुम्ही अधिकारी होणार आहे, जास्तीत जास्त तुमचा रोल कुठे राहणार आहे? अपलिफ्ट करायचं वीकर सेक्शनला, व्हल्नरेबल सेक्शनला, त्यांच्या इन्स्टिट्यूशनला. त्यामध्ये मग सेंटर आणि महाराष्ट्राच्या कोणकोणत्या योजना आहेत, पॉलिसीज आहेत, ते तुम्हाला वेगळ्या ह्याच्यावर काढून ठेवण्यात ठेवावे लागतील तुम्हाला. नेक्स्ट दिसेल तुम्हाला इश्यूज रिलेटेड टू द डेव्हलपमेंट, मॅनेजमेंट ऑफ सोशल सेक्टर सर्व्हिसेस. मग यामध्ये जसे आपण सोशल सेक्टर सगळेच बघितलेत. इथे स्पेसिफिकली त्यांनी 3 मेन्शन केलेत, की एज्युकेशन असेल, हेल्थ असेल आणि इव्हन इन जनरल जे आपण म्हणतो एच-आर, ह्युमन रिसोर्स यांची डेव्हलपमेंट. हे 3 सेक्टर इथे त्यांनी दिलेत. बट या व्यतिरिक्त पण अदर सेक्टर असायला पाहिजे, स्पोर्ट असायला पाहिजे,
फार्मर्स असायला पाहिजे तिथे, ट्रायबल्स असायला पाहिजे तिथे. म्हणजे असं नाही की त्यांनी लिहिलं नाही म्हणजे आपण त्याला रिस्ट्रिक्ट करणार आहे स्वतःला. तर ते वेगवेगळ्या सेक्टरची डेव्हलपमेंट जे आहे, त्याच्यात इश्यूज काय आहेत? याच्यामध्ये बेसिकली आपण म्हणूयात की त्याच्यामध्ये काय आपल्याला चॅलेंजेस येत आहेत. एज्युकेशन, हेल्थ, एच-आर. मग याच्यामध्ये सर्वच लेव्हलवरची म्हणजे पैशापासून तर जे काही इन्फ्रा असतो तिथे किंवा मग तिथे इन जनरल ज्या काही मॅल प्रॅक्टिसेस चालतात. त्या सर्वच गोष्टी प्रायव्हेटचा काय इश्यू आहे, गव्हर्नमेंटचा किती प्रॉब्लेम आहे, किती स्कूल बंद पडले आहेत. आता पार्लमेंटमध्ये डेटा की जवळपास 98,000 स्कूल बंद पडलेले आहेत गव्हर्नमेंटच्या. तो खूप कॉज ऑफ कन्सर्न आहे आणि प्रायव्हेट ज्या काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्या फीज एवढ्या जास्त आहेत की त्या नॉर्मल पीपल, नॉर्मल सिटिझनला परवडत नाहीत. आणि आपलं जे काही हे एक्सपेंडिचर आहे, जो कोठारी कमिशननं सांगितलं होतं की 6% पर्यंत असायला पाहिजे. न्यू एज्युकेशन पॉलिसी पण त्याला म्हणते 2020ची असायला पाहिजे. बट आपला 3% पेक्षा कमी आहे तो सेंटर आणि स्टेटचा म्हणून जी-डी-पीच्या. तर मग ह्या गोष्टी तुम्हाला तिथे हायलाइट कराव्या लागतील. त्या रिलेटेड ज्या पॉलिसीज आहेत जसं न्यू एज्युकेशन पॉलिसी, त्याचे प्लस आणि मायनस काय आहे तर ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि हे ऑफकोर्स हेल्थमध्ये पण तेच, की त्या रिलेटेड डेटा नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे समजा बघा. याचा जो डेटा आहे, की यामध्ये मॅलन्यूट्रिशनचा इश्यू काय, स्टंटिंग काय, वेस्टिंग काय, या सर्व पॅरामीटर तुम्हाला व्यवस्थित माहीत पाहिजे तिथे. ओके. सो मग मला वाटतं, की याच्या रिलेटेड स्कीम्स ज्या असतील, इन जनरल त्याच्यात काय प्रॉब्लेम्स आहेत सेक्टरमध्ये, त्याच्याशी रिलेटेड काही थोडंसं सोल्युशन, हे तरी मला वाटतं तुमच्याकडे असलं पाहिजे एज्युकेशनसाठी पण, हेल्थसाठी पण. मग या रिलेटेड काही जर काही इंडिकेटर्स असतील, काही इंडेक्स असतील, तसं आपण म्हणू की हेल्थ, एज्युकेशन यांच्यासाठी करणारं एस-डी-आय सारखं इंडेक्स, जो डेव्हलपमेंटच्या आपण पार्टमध्ये स्टडी पण करतो. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असेल. हे सर्व तुम्हाला व्यवस्थित तिथे तुमच्या रिसेंट डेटामधले माहीत पाहिजे. आणि ऑफकोर्स कंपेअर करताना मग एखाद्या जिल्ह्याने जर चांगलं काम केलं असेल, तर त्याचे एक्झाम्पल्स माहीत पाहिजे तुम्हाला. की लेट्स टेक एक्झाम्पल की सातारा, सांगली इकडे चांगलं झालं असेल काही. विदर्भात कुठेतरी चांगलं झालं असेल, मे बी अमरावती त्याच्यामधला कोणता तालुका असेल, मराठवाड्यातलं कोणतं असेल, उत्तर महाराष्ट्रातलं असेल, कोकणमध्ये कुठेतरी चांगलं काम झालं असेल. हे सर्व रिजन वाईज तुम्हाला जे काही यामधले बेस्ट प्रॅक्टिसेस पण माहीत पाहिजे. किंवा ज्याला आपण बेस्ट केस स्टडीज म्हणतो, की ज्या दुसरीकडे आपल्याला इम्प्लिमेंट करता येतील. त्या केस स्टडीज पण आपल्याला तिथे लिहिता आल्या पाहिजे त्यामध्ये. ही एक्स्पेक्टेशन आहे बघा तुमच्याकडून आयोगाला. ओके. नेक्स्ट सिलेबसच्या त्याआधी जाण्याआधी क्वेशन बघा काय आला 2025 मध्ये. द रोल ऑफ हेल्थ अँड एज्युकेशन इन द डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्सेस म्हणजे बघा सिलेबसच्या पॉइंटमध्ये तिन्ही कीवर्ड घेऊन त्यांनी फक्त क्वेश्चन फ्रेम केलाय. यामुळे एक लक्षात घ्यायचं की तुम्हाला सिलेबस रेग्युलरली बघायचा आहे. काय अवघड आहे का? तुम्हाला माहीत आहे मेन्समध्ये की ह्या रिलेटेडच कुठेतरी काहीतरी क्वेश्चन येणार आहे. त्यामुळे मी म्हणेल की मेन्सची एक्झाम थोडी सिलेबस वाईज तरी सोपी करून टाकलेली आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट आता काय इश्यू रिलेटेड टू पॉवर्टी अँड हंगर. मग अगेन हेल्थ एज्युकेशन झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा पार्ट तो गरिबी जी म्हणतो आपण. तर मग त्या रिलेटेड डायरेक्ट क्वेश्चन बघा एक्सप्लेन द मेजर टू रिड्यूस द पॉवर्टी अँड हंगर. म्हणजे सिलेबसचा पॉइंट सांगा, आम्ही त्याला काहीतरी थोडंसं ट्विस्ट करतो आणि एक क्वेश्चन विचारतो. आणि मग पॉवर्टी अँड हंगरमध्ये काय मेजर्स रिड्यूस करायसाठी पॉवर्टी वेगवेगळ्या कमिट्याच माहिती आहेत तुम्हाला. असं झालंय कधी एम-पी-एस-सीने प्रश्न विचारला नाही बरेच वर्ष तेंडुलकर कमिटीवर किंवा पॉवर्टीवर. 2-2, 3-3 प्रश्न प्रिलिम्सला असतात. त्यामधला डेटा आहे थोडासा कलेक्ट करा. थोडेसे पॉइंट्स मेन्स वाईज करा आणि आन्सर लिहा. थोडीशी एस-डी-जी ॲड करा तिथे. एस-डी-जी 1 आणि 2 असतील समजा. वेगवेगळ्या कमिट्याज असतील तुमच्याकडे. मग आपल्याला पार प्लॅनिंग कमिशनच्या रूलपासून तर तेंडुलकर, रंगराजनपासून तर पनागरिया यांचा टास्क फोर्स पण माहीत आहे आपल्याला पॉवर्टीवर आलेला. किंवा अमर्त्य सेनच्या बऱ्याच कोट्स आहेत पॉवर्टी, ह्युमन डेव्हलपमेंट, सोशल जस्टिस ते यूज करा तिथे आन्सर्समध्ये. सो इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट टू राईट आन्सर्स अबाउट सच अ टाइप ऑफ सिंपल क्वेश्चन. सो मग तुम्हाला याबद्दल माहिती आहे फक्त ते कसं लिहायचंय याची प्रॅक्टिस तुम्हाला करायला पाहिजे असं मला वाटते. सो आणि आता हा सेकंड लास्ट पॉइंट दिसेल तुम्हाला गव्हर्नन्स सोशल जस्टिसमध्ये. इम्पोर्टंट ॲस्पेक्ट ऑफ गव्हर्नन्स, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी. अगेन ई गव्हर्नन्स हा फेव्हरेट टॉपिक असतो बघा, इम्पोर्टंट आहे. यावर प्रश्न असतो न चुकता. त्याचे मॉडेल्स हे काही वेगळे मॉडेल करायचे नाही बघा. ई गव्हर्नन्सचे काहीतरी मॉडेल सर्च केले, काहीही करायची गरज नाही. कधी प्रश्न असतो येत त्याचा. मॉडेल इन द सेन्स की तुम्हाला ई गव्हर्नन्स कळालं का नाही? इन म्हणजे थेअरी कसं चालते. मॉडेलपेक्षा मला वाटते की रिसेंटली ज्या गोष्टी इनॲक्टिव्ह आहेत, त्याचं जे इम्प्लिमेंटेशन होत आहे
त्याच्यासाठी वेगवेगळे जे पोर्टल्स तयार केलेले आहेत, ते लक्षात ठेवा ना तुम्ही, की न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये काही सांगितलेलं आहे का ई-गव्हर्नन्स रिलेटेड? डिजिटल इंडियामध्ये काही गोष्टी आहेत का त्याच्यासाठी रिलेटेड? मग तुम्हाला भारत नेट माहीत आहे का? क्लायमेटसाठी काय आहे का? ई-किसान आहे का? विद्यार्थ्यांसाठी काय आहे का? ई-क्रांती माहीत आहे का? हे जे आहेत, हे ॲप्लिकेशन्स आणि मॉडेल तुम्हाला त्यांचे सक्सेसेस माहीत असले पाहिजेत. त्यामध्ये काही लिमिटेशन मग इंटरनेट कुठे कमी पडते का? सगळ्यांकडे मोबाईल नाहीये. लिटरसी नाहीये डिजिटल. हे चॅलेंजेस माहीत पाहिजे तुम्हाला. आणि अगेन सिटिझन चार्टर, की जे काही तुम्ही समजा तहसील ऑफिसमध्ये गेलात. तिथे तुमची कोणती कामं होणार आहेत. त्याच्यासाठी काय-काय डॉक्युमेंट्स लागणार? त्याची फी आहे का काही? नाही झाली तर ती तक्रार कुठे करायची? या सिंपल गोष्टी म्हणजे सिटिझन चार्टर. म्हणजे नाव वाटायला वाटेल, की अरे किती अवघड आहे. सिटिझन चार्टर म्हणजे एकदम सिंपल गोष्ट आहे. एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुमची कोणती कामं कशी होणार, नाही झाली तर काय, त्याची तक्रार कुठे करायची, फी आहे का, नाही का? ही सगळं माहिती देणारं एक डॉक्युमेंट म्हणजे ते सिटिझन चार्टर. ओके. सो मग हे साधं डॉक्युमेंट आहे ज्याच्यात सगळी माहिती आहे त्याच्यात. तर मग त्याच्यातून ट्रान्सपरन्सी, अकाउंटॅबिलिटी, इन्स्टिट्यूशनल अदर मेजर आणि मग ही जी सिटिझन चार्टर वगैरे याच्यातूनच आपल्याला ट्रान्सपरन्सी आणायची, अकाउंटॅबिलिटी. ट्रान्सपरन्सी कशी? की तहसील ऑफिस किंवा आर-टी ऑफिसमध्ये गेल्यानंतर या कामासाठी इतकी फी आहे. ही झाली ट्रान्सपरन्सी. तुम्हाला सिटिझन चार्टर थ्रू तेच अचीव्ह करायचं आहे. ट्रान्सपरन्सी, अकाउंटॅबिलिटी आणि हे अचीव्ह केल्यानंतरच ऑफकोर्स काय येणार आहे? गुड गव्हर्नन्स. मग त्याच्यात वेगवेगळे ई-गव्हर्नन्सचे मॉडेल, की तुमचा 7/12 आहे शेतकऱ्यांचा. तो आता डायरेक्ट ऑनलाईन मिळून जातो. ई-पीक पाहणी असेल, म्हणजे काय करतो आपण ते याचा यूज करतो. क्लायमेटसाठी यूज करतो आपण. डिझास्टर मॅनेजमेंट हे सगळे ई-गव्हर्नन्सचे मॉडेल तुम्हाला लिहायचे त्याच्यामध्ये. आणि मग प्रश्न जर बघितला आपण तर 2025 मध्ये बघा काय आलेलं आहे. ॲज इंडिया मूव्हिंग टुवर्ड द गोल ऑफ विकसित भारत बाय 2047 आत्ताच बघितलं आपण. ई-गव्हर्नन्स इमर्जेस ॲज अ की पिलर इन शेपिंग द फ्युचर ऑफ गव्हर्नन्स. कारण इंटरनेट आल्यापासून बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तुम्हाला म्हणजे तुम्हाला एखादी फॉर्म भरायचा असेल, तुम्हाला पीक विमा भरायचा असेल, क्रॉप इन्शुरन्स आणि त्याच्यासाठी, ते ऑनलाईन करतायत गोष्टी. प्रत्येक वेळेस तुम्हाला गव्हर्नमेंट आणि तुमच्या जिल्ह्यात जाऊन, तिथल्या तालुक्यात जाऊन ह्या गोष्टी करायची गरज का नाही? किंवा आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असेल, तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट पैसे येतात. वेगवेगळ्या योजनांचे ई-गव्हर्नन्समुळे पॉसिबल झालेलं आहे. ओके. सो मग तेच आपल्याला इथे विकसित भारतमध्ये कसा तो मेजर पिलर आहे, त्याला एलॅबोरेट करायचं आहे. मग वेगवेगळ्या स्कीमच्या ई-गव्हर्नन्स थ्रू वेगवेगळ्या सेक्टरमध्ये एज्युकेशन, हेल्थ, वुमन एम्पॉवरमेंट, फार्मर्स, क्लायमेट चेंज, डिझास्टर मॅनेजमेंट, इकॉनॉमी, इंडस्ट्री सगळ्या सेक्टरमधले लिहू शकता तुम्ही ई-गव्हर्नन्सचे एक्झाम्पल. आणि काय लागणार आहे म्हणजे तुम्हाला 250 शब्द नाही 500 शब्द होतील तुमचे. तुम्हाला विचार करावा लागेल याच्यातलं काय लिहायचं नाही आता. ओके. आणि मग लास्ट बट नॉट द लिस्ट की तुमचा रोल काय आहे डेमोक्रेसीमध्ये? तुमचा रोल तरी तुम्हाला माहीत आहे का? आणि मग क्वेशन पण दिसेल डायरेक्ट बघा. डिस्कस द पोटेन्शियल इम्पॅक्ट ऑफ लॅटरल एंट्री इंटू द इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस ऑन द ब्युरोक्रॅटिक स्ट्रक्चर अँड गव्हर्नन्स. ही लॅटरल एंट्री जे म्हणतो आपण, की डायरेक्ट जे काही अ, वेगवेगळ्या डोमेनमधले एक्सपर्ट आहेत, की सायंटिस्ट असतील, इकॉनॉमिस्ट असतील, त्यांना जे लॅटरली डायरेक्ट आत घेतलं जाते वरच्या लेव्हलवर ॲडिशनल सेक्रेटरी, सेक्रेटरी लेव्हलवर. त्याचं काय आहे त्याच्यावर आपल्याला कमेंट करायची, की आय-ए-एस भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये पार्श्वमार्गाने म्हणजेच लॅटरल एंट्री, की डायरेक्ट इंडक्ट केलेलं विदाऊट एक्झाम. संभाव्य परिणाम भारतीय लोकशाहीची रचना आणि प्रशासनासंदर्भात चर्चा करा. बऱ्याचदा याच्याची ही जुनी डिबेट आहे, की आपले आय-ए-एस आणि त्यांच्यामध्ये किंवा इन जनरल आपल्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये लॅटरल एंट्री असायला पाहिजे का एक्सपर्ट लोकांची? म्हणजे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, की हेल्थ सेक्रेटरी जो असला पाहिजे, तो एखादा डॉक्टर आणि एक्सपर्ट मोठा ज्याने काम केलंय हेल्थवर त्याच्यावर तो असला पाहिजे. आणि अमेरिकेमध्ये बऱ्यापैकी तसं होते, की डिफेन्सचा सेक्रेटरी मग डिफेन्समधलं नॉलेज असलेला व्यक्ती असला पाहिजे. कारण आय-ए जनरली ते जॅक ऑफ ऑल असतात. म्हणजे अ, आणि मग ते सगळ्या देशातले जनरलिस्ट असल्यामुळे जिथे एक्सपर्ट नॉलेज पाहिजे ते थोडं कमी पडते अशी एक क्रिटिसिझम केली जाते. बट त्याची अदर साइड काय? तर जो 25-30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ॲडमिनिस्ट्रेशनचा, तो जो नवीन व्यक्ती आहे तो त्याच्याकडे नसतो. म्हणजे अशा दोन्हीच्याही बाजू आपल्याला मांडायच्या त्याच्यात, की त्याचे प्रॉज काय आहेत, कॉन्स काय आहेत. त्याच्यात जे फायदे काय होऊ शकतात आणि तोटे काय होऊ शकतात किंवा आव्हाने काय आहेत, चॅलेंजेस. असं म्हणत नाही आपण, की ते असलंच पाहिजे. बट आपल्याला त्याच्या दोन्ही बाजू माहीत असल्या पाहिजे आणि ते दोन्ही चांगल्या प्रकारे बॅलन्स वेनं आपल्याला मांडता आल्या पाहिजे. तर मग इथे काय की लॅटरल एंट्रीला आपण बॅलन्स वेने इथे त्याला जस्टिफाय करायला पाहिजे, की त्याच्यातले फायदे काय आहेत? म्हणजे ज्याला आपण प्रॉज म्हणतो किंवा फायदे म्हणूयात आणि त्यामधले कॉन्स काय आहेत? म्हणजेच तोटे काय आहेत? हे आपल्याला थोडक्यात लिहिता आले पाहिजे.
आणि त्याच्यात लिहिताना मग वेगवेगळे जे काही रिपोर्ट्स आले असतील वेगवेगळ्या कमिट्यांचे, कोणते जे काही मोठे-मोठे लीडर वगैरे एक्सपर्ट असतील, स्कॉलर्स असतील, त्यांचे काही ओपिनियन्स वगैरे असतील त्यावर ते मांडायचे आपल्याला तिथे. अशा प्रकारे आपण आन्सर ते डील करू शकतो. ओके. आता यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा येऊन जाईल. आता आपण बघितलेला नंतर इंटरनॅशनल रिलेशन, आंतरराष्ट्रीय संबंध. कारण आता आंतरराष्ट्रीय संबंध जर बघितला आपण, तर यामध्ये 4 पॉइंट दिलेले आहेत बघा. बट जर का 2025 चा पेपर बघितला आपण, तर 2025 च्या पेपरमध्ये जास्त क्वेश्चन आलेले नाहीत आय-आरवर. थोडा याचा जो आहे तो आपण म्हणूयात की वेटेज कमी ठेवलंय त्यांनी. म्हणजे हे यावर्षी वाढू शकते, एखादा प्रश्न एक्स्ट्राही येऊ शकतो. बट कंपॅरेटिव्हली मला थोडे क्वेश्चन कमी वाटले. बट आपण सिलेबसमध्ये बघूयात की काय-काय गोष्टी तुम्ही स्टडी करायला पाहिजे. आता फर्स्ट पार्ट जो दिसेल तुम्हाला इंडिया अँड इट्स नेबरहूड. म्हणजे आपण जे शेजारील राष्ट्र म्हणतो, याबद्दल आपल्याला चांगले करणे गरजेचं आहे. म्हणजे आता आपला जो काही रिजन जर बघितला आपण, समजा इंडिया असा आहे आणि हा पूर्ण जो काही सबकॉन्टिनेंट आहे साउथ एशियाचा. दक्षिण आशिया जो म्हणतो आपण. हा सर्व जो येतो तो इंडिया आणि नेबरहूडचा पार्ट येतो आपला. मग याच्यामध्ये इंडियासोबत ज्या काही बाकीच्या कंट्रीज आहेत, मग यांच्यासोबत जे आपण म्हणतो की सार्क कंट्रीज आहेत सर्व समजा जवळपास. मग यामध्ये राइट फ्रॉम पाकिस्तान असेल, इव्हन बघा आता नेबरहूडमध्ये चायना पण येणार. कारण इथे चायना पण आपल्याला इथे दिसेल, की चायना पण आपण बॉर्डर शेअर करतो म्हणजे शेजारीलाच राहिले. तो म्हणजे ज्या कंट्रीजसोबत आपलं तेवढं काही चांगलं पटत नाही, त्यांच्याशी आपले संबंध तेवढे काही चांगले नसतात. चायना, पाकिस्तान ते पण करणार. थोडे आपले आतापर्यंत पास्टमध्ये चांगले असलेले आणि थोडे बरे संबंध असलेले श्रीलंका असेल, नेपाळ असेल, भूटान असेल, इव्हन आता अफगाणिस्तान यांच्यासोबतही आपले चांगले संबंध राहिलेले आहेत. आणि मग छोटे जे आयलंड कंट्रीज आहेत, मालदीव्स असेल आणि ऑफकोर्स बांगलादेश, म्यानमार वगैरे ह्या कंट्री ज्या आहेत, त्या इंडियाच्या नेबरहूडमध्ये आहेत. आता यामध्ये प्रश्न कसे येतात जनरली, तर एकतर इन्स्टिट्यूशन्सवर येतात. ह्या वेगळ्या ज्या काही इन्स्टिट्यूशन्स सार्क असेल, बिमस्टेक असेल किंवा मग डायरेक्ट 2 कंट्रीज की इंडिया मालदीवच्या संबंधामध्ये सध्या कसे चॅलेंजेस आहेत किंवा कसं आपलं आत्तापर्यंतची राहिलेली आहे फ्रेंडशिप. इंडिया आणि श्रीलंका असेल, इंडिया आणि बांगलादेश, की बांगलादेशमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर काय इम्पॅक्ट झाला इंडियाच्या रिलेशन बांगलादेशसोबत, की आफ्टर चेंज इन द गव्हर्नमेंट इन द बांगलादेश, व्हॉट इट हॅज इम्पॅक्टेड इन द इंडियाज रिलेशन विथ द बांगलादेश. म्हणजे फॉरेन पॉलिसीवर आपला इम्पॅक्ट झालेला आहे का नाही? अशा बऱ्याच गोष्टी तिथे विचारल्या जाऊ शकतात. आणि ऑफकोर्स मग पाकिस्तान आणि चायना हा फॅक्टर तर आपल्याला प्रत्येक आन्सरमध्ये लिहायचाच आहे. तेव्हा जेव्हाही तुम्ही आय-आरचं स्टडी करणार तेव्हा तुम्हाला एक कळायचं आहे, की काही फॅक्टर जे ते कॉमन मिनिमम तुम्हाला लिहायचेच आहेत. म्हणजे आता जर का तुम्हाला बेसिक सांगायचं झालं त्याच्यामध्ये, तर कोणताही क्वेश्चन जर असेल, तर मी त्यामध्ये काय बघणार, की आपली पॉलिसी काय आहे तिथे. जसं आता इथे बघितलं नेबरहूड जर बघितलं आपण, तर आपली पॉलिसीच आहे नेबरहूड फर्स्ट. नेबरहूड फर्स्ट पॉलिसी ती गुजरात डॉक्ट्रिनचा पण पार्ट आहे तसं बघितलं तर. आणि ही 2014 पासून पण आपण रिएम्फॅसिस केलेली आहे बघा, मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर. पॉलिसी आहे, त्याच्यामधून मग आपल्याला चॅलेंजेस काय आहेत? त्याआधी आपल्याला ऑब्जेक्टिव्हज माहीत पाहिजे त्याचे. त्याच्यात हे करणाऱ्या काही इन्स्टिट्यूशन्स आहेत का? त्याच्यात सिक्युरिटी अँगल माहिती आहे का तुम्हाला काय आहे? तर त्याच्यात इंटर्नल, एक्सटर्नल सिक्युरिटीचा काही इश्यू येतो का? टेक्नॉलॉजीचा पार्ट असेल, एनर्जीचा पार्ट असू शकतो. आपला जो डायस्पोरा आहे, इंडियन पीपल लिव्हिंग अब्रॉड, त्याचा काही रोल आहे का? त्यानंतर अदर जे एरियाज असतील ते असतील. इंटरनॅशनल एक अँगल असू शकतो त्याच्यामध्ये, की ज्याच्यामध्ये बाकीच्या इन्स्टिट्यूशन असे मल्टिपल क्वेश्चनमध्ये तुम्ही डोमेन आय-आरमध्ये करू शकता. आय-आर वाटायला अवघड वाटतो अभ्यास करताना, आन्सर लिहिताना सर्वात सोपा मला आय-आर वाटतो. कारण तुम्हाला माहीत आहे, की हे एरियाज जर का तुम्ही केले तर कॉमन मिनिमम दिसतात. आता कोणता जरी क्वेश्चन आला मला, तर मी यामध्ये एखादा पॉइंट लिहू शकतो जसं चायना फॅक्टर. कारण चायना फॅक्टर बघा तुम्ही पाकिस्तान करा, श्रीलंका करा, नेबरहूडमध्ये कोणत्याही देशासोबत करा. चायनाचा फॅक्टर येणारच आहे ना तिथे. चायना काय कुठेतरी आपल्यामध्ये येणारच आहे आपल्या रिलेशन्समध्ये फॉरेन पॉलिसीच्यामध्ये. तर मग अशा गोष्टी तुम्हाला इथे तयार कराव्या लागतील. तर मग क्वेश्चन बघा काय होता 2025 मध्ये आलेला नेबरहूडमध्ये. कमेंट ऑन द पॉलिटिकल डेव्हलपमेंट इन द मालदीव्स इन द लास्ट 3 इयर्स. शुड दे बी हार्मफुल टू इंडिया? सजेस्ट द मेजर फॉर इट. आता बघा
मालदीव्समध्ये अँटी इंडिया प्रोटेस्ट झाला होता. त्यांनी इंडियन गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट थोड्याशा बऱ्याच गोष्टी म्हणजे इनडायरेक्टली इंडियाच्या अगेन्स्टच त्यांनी एक कॅम्पेन केला होता. इन्क्लुडिंग देअर प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टरपासून त्या सर्व लेव्हलवर, पॉलिटिकल लेव्हलवर त्यांनी केलं होतं. आणि मग त्यानंतर आपले संबंध थोडेसे त्यांच्यासोबत पॉलिटिकल रिलेशन जे आहेत किंवा इंटरनॅशनल लेव्हलवरती ते कमी झाले होते. मग चायनाने पण तिथे इन्व्हेस्टमेंट वाढवली. चायनासोबत ते क्लोजर जात होते. मग हा इम्पॅक्ट तुम्हाला तिथे लिहावा लागेल, की इन जनरल मग काय गोष्टी झाल्या होत्या. इंडियाने कसा रिस्पॉन्स दिला त्याला. म्हणजे पहिले मालदीव्सने काय केलं ते लिहावं लागेल. नंतर मग त्याला इंडियाचा रिस्पॉन्स काय होता आणि मग त्याच्यात चायनाचा कसा रोल होता, चायना फॅक्टर तो लिहायचा. आणि सध्या मग रिसेंटली काय चाललेलं आहे. रिसेंटली अजून आपले आता मालदीवसोबत पुन्हा चांगले रिलेशन झाले आहेत. कारण मालदीवचं जे काही मेजर इकॉनॉमी आहे, ते टुरिझमवर डिपेंडंट आहे आणि मोस्ट ऑफ द टुरिस्ट जे ते इंडियन आहेत. तर मग इकॉनॉमी हा ड्रायव्हिंग फोर्स असतो बऱ्याचदा नॅशनल इंटरेस्टमध्ये. तर मग आय-आरमध्ये लिहिताना तुम्हाला जनरली जे काही कीवर्ड आहेत, नॅशनल इंटरेस्ट, डिप्लोमसी, स्ट्रॅटेजिक अलायन्स, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला तिथे एम्फॅसिस करायच्या असतात. ओके. तो मग असं इंडियन नेबरहूडवर क्वेश्चन तुम्हाला डायरेक्ट दिसून येतील आलेले. नेक्स्ट आता अगेन बघा तुम्हाला जसे म्हणले इन्स्टिट्यूशन सार्क आणि बिमस्टेक. साउथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन साउथ एशियामधले आहेत आणि बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल इनिशिएटिव्ह फॉर एज्युकेशनल अँड टेक्नॉलॉजिकल कोऑपरेशनसाठी बिमस्टेक आहे. इथे के पाहिजे, सी पाहिजे सॉरी. तर टेक्नॉलॉजिकल कोऑपरेशन वगैरे त्याच्यात दिसून येईल तुम्हाला. विथ रेफरन्स टू द नॅशनल इंटरेस्ट ऑफ इंडिया, व्हॉट आर द सिग्निफिकन्स ऑफ दिस रिजनल ऑर्गनायझेशन फॉर इंडिया. मग सिग्निफिकन्स काय? तर खूप सिग्निफिकन्स आहे. कोणकोणत्या लेव्हलवर आहे? पॉलिटिकल लेव्हलवर पण आहे, इकॉनॉमिक पण आहे, टेक्नॉलॉजी पण आहे, एज्युकेशन पण आहे, सिक्युरिटी पण आहे. म्हणजे असे वेगवेगळे लेव्हलचे तुम्ही त्याच्यात सिग्निफिकन्स तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. ते तुम्हाला तिथे तयार केलेले किंवा रिसेंटली ज्या काही कॉन्फरन्सेस सबमिट झालेले असतील, त्याचे एक्झाम्पल्स तिथे देणे एक्स्पेक्टेड असते. ओके. सो मग असा हा पॉइंट इंडियन नेबरहूडचा आपल्याला दिसून येईल. देन बायलॅटरल म्हणजे द्विपक्षीय, रिजनल म्हणजे प्रादेशिक, ग्लोबल जागतिक ग्रुपिंग. त्याच्यात इंडिया आणि इंडियाचा इंटरेस्ट कसा इम्पॅक्ट होतो. मग यामध्ये बघा आता बायलॅटरलमध्ये समजा आता बघितलं इंडिया, त्याच्यासोबत मग वेगवेगळ्या कंट्रीज ज्या आहेत त्यांच्या मग चायनावर येऊ शकतो क्वेश्चन, जपानवर येऊ शकतो, USA असेल, बाकीचे आपले जे मोठे पार्टनर असतील समजा फ्रान्स सारखे असतील, UK असेल किंवा मग डायरेक्ट आपल्या नेबरहूडमधले जसे आपण बघितले पाकिस्तान, बांगलादेश हे तर नेबरहूडमधले येणार. बट इन जनरल पण बायलॅटरल. रिजनलमध्ये मग जसं मग बाबा गल्फ कंट्रीज आहेत. हा रिजन आहे डायरेक्ट किंवा मग सेंट्रल एशिया आहे पूर्णच, की तिथे ज्या उझबेकिस्तान, कझाकिस्तान वगैरे त्या कंट्रीज आहेत सगळ्या किंवा मग ज्या काही ईस्ट एशियन कंट्रीज आहेत सगळ्या, ज्याला आपण आसियान कंट्रीज म्हणतो बघा. हे रिजनल ग्रुपिंग्स आहेत ना, त्यांच्यासोबत रिलेशन आहे किंवा मग ग्लोबल ग्रुपिंग्स. ग्लोबल ग्रुपिंग्समध्ये कोणत्या येणार मग G20 असेल, G77 असेल किंवा अदर ज्या काही समजा आता आपण SCO पण म्हणू शकतो, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. अशा टाइपच्या किंवा मग ब्रिक्स असेल, ही पण ग्लोबल ग्रुपिंग्सच आहे. आणि त्याच्यामध्ये मग एग्रीमेंटमध्ये इंडियाची इन्व्हॉल्वमेंट आणि त्याचा इंडियाच्या इंटरेस्टवर काय इम्पॅक्ट होतो, त्याचं तुम्हाला थोडंसं अभ्यास तिथे करावा लागेल, त्याचे पॉइंट्स असले. आता या रिलेटेड क्वेश्चन पण दिसेल बघा आता. व्हॉट आर द नोटेबल फीचर ऑफ द नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप बिटवीन इंडिया अँड जपान. म्हणजे हे जे बायलॅटरल म्हणतो आपण, ती ॲग्रीमेंट म्हणजे इथे काय दिसली पार्टनरशिपची ॲग्रीमेंटच आहे नाही. आणि त्यात इंडियाचे इंटरेस्ट आणि इफेक्ट कसे होतात, ते ॲड्रेस द मोबिलिटी चॅलेंजेस, की चॅलेंजेस काय आहेत त्याच्यात. जपान आपल्याला माहिती आहे की आपल्या बुलेट ट्रेनपासून बऱ्याच इन्फ्रास्ट्रक्चर याच्यामध्ये मदत करते. पण मग इंडिया जपान रिलेशन आपल्याला थोडे बऱ्यापैकी चांगले माहीत पाहिजे. त्याचे कॉमन मिनिमम पॉइंट्स तुम्हाला इथे लिहिता आले पाहिजे. हा 2025चा क्वेश्चन होता. खूप स्पेसिफिक त्यांनी विचारला की नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप. बट वाटायला वाटतो अवघड, पण इट इज अ सिंपल वे, की तुम्हाला इंडिया जपान रिलेशन जर थोडे माहीत असतील, यू विल बी डेफिनेटली एबल टू राईट अ गुड आन्सर. आणि 10 मार्कर्सच आहे. ऑफकोर्स म्हणजे 150 वर्ड्स लिहिणं म्हणजे काही मोठी चॅलेंजिंग पार्ट नाहीये. कारण इंडिया जपानचे खूप चांगले रिलेशन्स आहेत. नेक्स्ट आता इफेक्ट ऑफ पॉलिसी अँड पॉलिटिक्स ऑफ द डेव्हलप अँड डेव्हलपिंग कंट्रीज ऑन इंडियाज इंटरेस्ट अँड इंडियन डायस्पोरा. म्हणजे आपले NRI, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन असतील, जे आपल्याला तुम्हाला सांगितले की जवळपास 35 दशलक्ष म्हणजे 35 मिलियन पीपल बाहेर राहतात. मग त्यांचा एक इश्यू असेल हा. त्याच्यानंतर ज्या काही वेगवेगळ्या पॉलिसी आणि पॉलिटिक्स चालते वेगळ्या डेव्हलपिंग कंट्रीचं, मग ते WTOमध्ये पण चालते बघा. जसं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, फूड सबसिडी असेल आपल्याकडे किंवा PDS असेल, जी आपली पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टम असेल. त्यामध्ये मग ॲग्रीकल्चर ऑन ॲग्रीमेंट असेल.
ते आहे ना डेव्हलप आणि डेव्हलपिंग कंट्रीचं पॉलिटिक्स किंवा मग IMFचं पण असू शकते ते तर नंतर बघणारच आहे आपण. किंवा मग समजा ज्या आपल्या पॉलिसी आहेत, की ॲक्टिस्ट पॉलिसी. मग या पॉलिसीजमध्ये वेगवेगळ्या पॉलिसीज पण माहीत पाहिजे तुम्हाला. जसं नेबरहूड फर्स्टवाली आपण बघितली, तशी ॲक्टिस्ट पण आहे आपली. जी लूक ईस्टपासून पुढे ॲक्टिस्ट झालेली आहे बघा. लूक ईस्ट होती आपली पहिले. देन कनेक्ट सेंट्रल एशिया असेल आपली किंवा मग काही इनिशिएटिव्ह असतील आपले IMEC, इंटरनॅशनल मिडल ईस्ट युरोपियन कॉरिडॉर जो आहे कनेक्ट करणारा वेगवेगळ्या पोर्ट, रेल्वे आणि वेगवेगळे जे काही मीडियम हायवे असतील. मग तो डेव्हलपिंग आणि डेव्हलपिंग कंट्रीजमधले पॉलिसी आणि इंटरेस्टचा पण पार्ट येतो तो. तर मग अशा रिलेटेड काही जे क्वेश्चन जर आलेले असतील, तर ते पण आपल्याला मेजर जे इश्यूज आहेत, जे सराउंडिंग आता चाललेत. इव्हन यामध्ये मग आता वॉरचा इश्यू पण येईल. एनर्जी सिक्युरिटीचा इश्यू येईल. ती ऑइलची डिप्लोमसी ती थोडी माहीत पाहिजे तुम्हाला. मिडल ईस्ट आणि मग त्याच्यात आपले काय इंटरेस्ट आहेत. मग त्याच्यात ऑइलची डिप्लोमसी असेल, डायस्पोरा पण असेल त्याच्यात, इंडियन पीपल लिव्हिंग अब्रॉड. ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित तिथे एक 8-10 इश्यू जरी काढले तुम्हाला, तर मला वाटतं यावर क्वेश्चन आला तर इझिली डील करता येईल. शेवटचा पॉइंट जो दिसेल आपल्या सिलेबसमध्ये, इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन आणि बघा इम्पॉर्टंटच विचारले आहेत. म्हणजे तुम्ही UN त्याच्या ज्या काही आपण म्हणतो ना सिस्टर ऑर्गनायझेशन, त्या करायच्या थोड्या. मग त्यामध्ये सिस्टरमध्ये कसं इंडिया ILO असेल, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, युनेस्को असेल जी फेव्हरेट आहे, युनिसेफ असेल चिल्ड्रनबद्दल काम करणारी, किंवा युनायटेड नेशन ह्युमन राईट कमिशन असेल. ह्या ज्या आहेत इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन त्या असतील. त्यानंतर मग आपण बघितलं तर एन्व्हायर्नमेंटच्या एरियामध्ये UNEP असेल, IMF सारखी असेल, वर्ल्ड बँक असेल किंवा मग जशी ब्रिक्स आणि ह्या बाकीच्या पण असतील. यांच्या रिलेटेड आपल्याला थोडंसं त्यांचं स्ट्रक्चर, मॅन्डेट आणि त्या ज्या बेसिकली ज्या काही करंटमध्ये गोष्टी आहेत, चालू घडामोडी, त्या गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतील तिथे. तेव्हाच तुम्हाला यावर चांगला आन्सर लिहिता येईल. त्या एजन्सीज काय, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे आणि मॅन्डेट कसं आहे. म्हणजे UNचं तुम्हाला स्ट्रक्चर माहिती की कशाची UNचे 5 ऑर्गन्स आहेत. की जसं युनायटेड नेशन जनरल असेंब्ली आहे, सिक्युरिटी काउन्सिल आहे, सेक्रेटरिएट आहे, त्यांचं कोर्ट ऑफ जस्टिस आहे. मग हे सर्व ऑर्गनायझेशन माहीत पाहिजे तुम्हाला किंवा इकोसॉक आहे त्यांचं, इकॉनॉमिक आणि सोशल काउन्सिल. हे 5ही स्ट्रक्चर असे तुम्हाला कधीतरी उठवले तर माहीत पाहिजे. जर आपल्या सिलेबसमध्ये स्ट्रक्चर मॅन्डेट आहे तर. WTOचं पण ते कॉन्फरन्स 2 वर्षांनी होते. आत्ताची रिसेंट कुठे झालेली आहे. बालीची समिट काय होती, ब्युनोस एअरिसमध्ये काय झालं, हे सगळं माहीत पाहिजे तुम्हाला. तेव्हाच तुम्हाला चांगले आन्सर तिथे लिहिता येतील. आता यासाठी स्टडी मटेरियल काय असलं पाहिजे? तर जनरली बघा स्टँडर्ड बुक्स असले पाहिजे. आता पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनसाठी लक्ष्मीकांत तुम्ही जर आधी वाचले असेल, त्याचा पण यूज करू शकता तुम्ही. अदर गव्हर्नन्स सोशल जस्टिससाठी मी म्हणेल की प्रॉपर स्कीमच्या थोड्या नोट्स बनवा. IRसाठी मी बेसिकली करंट अफेअर्स आणि न्यूजपेपरला सांगेल, तिथं बेस झाल्यानंतर. क्लास नोट्स मिळाल्या तर त्या बघा आपल्या विद्यागुरूच्या पण अवेलेबल आहेत. विद्यागुरू अकॅडमीच्या GS2च्या सगळ्या नोट्स अवेलेबल आहेत. त्या नोट्स वापरू शकता तुम्ही. त्या नोट्ससाठी तुम्हाला आपलं टेलिग्राम जरी जॉइन केलं, तर तुम्हाला तिथेही त्या शेअर केलेल्या मिळून जाऊ शकतात. किंवा वेगळे जे काही झेरॉक्स सेंटर असतील पुण्यामध्ये, तिथे ह्या नोट्स अवेलेबल असतात आपल्या. मेन्सच्या GS2च्या नोट जरी म्हणलं तर तुम्हाला मिळून जाते. किंवा मग अदर तुम्ही ज्या वापरताय त्याही तुमच्या स्वतःच्या सेल्फ नोट्स असतील त्या पण हे करा. बघा एक लक्षात घ्या, मी असं म्हणत नाही की ह्या नोट्स बेस्ट आहेत आणि त्या खराब आहेत. नोट्स कोणता एक ठेवा जो सिलेबस कव्हर करणारे आहेत. तुम्हाला फक्त आन्सर रायटिंग चांगली करता आली पाहिजे. आणि नोट ज्या आहेत ना, यामध्ये मी म्हणेल मेनसाठी आहे ना, मिनिमम असल्या पाहिजे त्या. खूप जास्त इन्फॉर्मेशनची गरज नाहीये. ही एक्झाम इन्फॉर्मेशनची नाहीये. म्हणजे इथे ॲक्चुअली ही जी आहे, ही जी आहे इन्फॉर्मेशनची एक्झाम नाही. ही रिलेव्हंट डेटा जो येतो आणि मग ह्या नोट्स म्हणून तुम्हाला आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करता येईल. त्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू एडिशन करण्यासाठी काही मॉडेल आन्सर मिळतील. जसे बऱ्याच टेस्ट सीरीज झाल्यानंतर मॉडेल आन्सर येतात. जसे आपल्या पण टेस्ट ज्या होणार आहेत, त्यानंतर जे काही मॉडेल आन्सर्स असतील, त्यामधून किंवा तुम्ही ज्या कुठेही टेस्ट देणार त्यामधले मॉडेल आन्सरमधून तुम्ही व्हॅल्यू एडिशन करू शकता. आणि ऑफकोर्स स्कीम, पॉलिसीज, बेस्ट प्रॅक्टिसेस ज्या चालतात, न्यूजपेपरमध्ये आलेल्या करंट अफेअरमध्ये, त्या तुमच्याकडे असल्या पाहिजे. सो इन दिस वे मला वाटतं की GS2 तुम्हाला इझिली जर का डील करायचा असेल, तर म्हणजे 2-3 गोष्टी ज्या आहेत. फर्स्ट काय, सिलेबस तो बऱ्यापैकी आता तुमचा झालेला आहे.
त्याच्यानंतर तुमच्याकडे बेसिकच्या ज्या आहेत त्याचं रीडिंग मटेरियल असलं पाहिजे आणि त्याच्या नोट्स तुमच्या बनल्या पाहिजे थोड्या आणि त्याच्यानंतर तुमची जी ती आन्सर रायटिंग झाली पाहिजे. त्या 3 स्टेजेस जर झाल्या तुमच्या, तर मला वाटतं की तुमचा मेन्सचा जो आहे तो कॉन्फिडन्स वाढेल आणि तो कॉन्फिडन्सच खूप गरजेचा आहे वाढणं. कारण ती एक्झामच त्याची आन्सर रायटिंगची आणि ती आन्सर रायटिंगचा कॉन्फिडन्स असेल, तुम्हाला काही इश्यू येणार नाही. बाकी अदरवाईज GS2 रिलेटेड अजून काही जर डाउट्स असतील, तर त्या कमेंट टाका. इन जनरल पण तुम्हाला जर का समजा MPSC मेन्सबद्दल जरी काही डाउट्स असतील, तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता त्या गोष्टी. सो फील फ्री टू आणि त्यासाठी तुम्हाला बरेच जसे असे व्हिडिओ असतील, त्याचे अपडेट मिळण्यासाठी आपला YouTube चॅनलला पण सबस्क्राईब करा. YouTubeवर आपण असे बरेच सेक्शन घेऊयात. YouTube आणि Telegram हे 2 माध्यम आहेत, ज्या थ्रू तुम्ही आमच्या विद्यागुरू अकॅडमीला हे राहू शकता. ओके. बाकी काय असेल तर डेफिनेटली कमेंट करा. तुमचे जे काही डाउट्स असतील त्यावर नक्कीच मला जर वाटलं अजून एखादा व्हिडिओ बनवायचा, तर तो आपण बनवूयात. तर आय होप की तुम्हाला याचा फायदा होईल. आपण थांबूया तिथे आणि भेटूया विथ न्यू व्हिडिओ ऑफ द मेन्स. थँक यू.